नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 चं तिसरं आणि चौथं प्रकरण म्हणजे अंकगणिती श्रेणी आणि अर्थनियोजन या दोन प्रकरणांवर मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे या दोन प्रकरणांवर चर्चा केली। आता आपण अंकगणिती श्रेणी आणि अर्थनियोजनच्या या प्रकरणावरती जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जी महत्त्वाची गणित आहेत त्यावर आपण चर्चा करूयात। व्हिडिओ थोडीशी मोठी असेल परंतु इम्पॉर्टंट आहे, एकदम मोठी अशी रिव्हिजन आपली चालू आहे। सगळ्या अनुंगाने तुमची रिव्हिजन कशी होईल त्याकडे माझं लक्ष आहे। तर पटकन जाऊयात पुढे, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला ना भावांनो, आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। बघा, गणित भाग 1 आणि 2 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी असतात आणि आता आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे आणि या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणं खूप गरजेचं आहे। तर आणि त्याचबरोबर अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन आणि इम्पॉर्टंट प्रश्नांचीच आपली तयारी झाली पाहिजे। यूट्यूबवरती आपण जातो आणि आपल्याला हवा तो कंटेंट सर्च करायला खूप सारा टाइम लागतो। त्यासाठी आपण काय केलंय, आपल्या ॲपवरती एक छोटासा कोर्स तुमच्यासाठी बनवलाय। त्या कोर्समध्ये गणित भाग 1 च्या आणि गणित भाग 2 च्या प्रत्येक प्रकरणावरती 3 ते 4 व्हिडिओज आहेत। ओके, आणि त्या व्हिडिओमध्ये काय तर त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्त्वाचे प्रश्न यावरती आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहे। त्यामुळे हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। हा कोर्स जर परचेस केला तर सगळी गणितं जी आहेत इम्पॉर्टंट ती तुम्हाला तिथं बघायला मिळतील, काही नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील। आता ह्या कोर्सची तशी ओरिजिनल प्राइस जी आहे ती 499 रुपये, पण सध्या ऑफरमध्ये आहे हा कोर्स, तो फक्त 49 रुपयाला तुम्हाला मिळेल। म्हणजे 499 च्या ऐवजी फक्त 49 रुपयाला तुम्हाला हा कोर्स आज मिळणार आहे। त्यामुळे ही ऑफर बंद व्हायच्या आत लवकरच हा कोर्स तुम्ही खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल। 49 रुपये खूप कमी आहेत तसं बघायला गेलं तर, कारण मोबाईलचा रिचार्ज पण आज 49 रुपयाला नाही मिळत। मागे आपण 99 केली होती, आधी 499। मग काही मुलं म्हणतील सर आम्ही 499 ला घेतलं तर आमचं नुकसान झालं का? नाही, 499चं घेतलं असेल तर तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते। त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला सुद्धा हा कोर्स पुढे वापरता येऊ शकतो आणि 49 रुपयामध्ये 1 महिन्याचीच व्हॅलिडिटी असणार आहे। परंतु आपले दिवस तर किती बाकी आहे, 2-3 दिवसांवरती आपला पेपर आहे। म्हणजे उद्या आपला पेपर आहे गणित भाग 1 आणि नंतर गणित भाग 2 चा पेपर आहे। त्याच्यामुळे आठवड्याभरामध्ये आपले पैसे आरामात वसूल होतील। तर आता बघा, पुढे जाऊयात। या ठिकाणी अंकगणिती श्रेणी हे जे प्रकरण आहे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही बघितलं जुन्या प्रश्नपत्रिका जर चाळल्या तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की मागे आपल्याला 4 मार्काला जे काही प्रश्न विचारले जातात मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर अंकगणिती श्रेणी या प्रकरणातलेच बरेचसे प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले आहेत। तर अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर जवळपास दरवर्षी 3 किंवा 4 मार्काला प्रश्न आरामात विचारला जातो। त्यामुळे हे प्रकरण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। या प्रकरणातले महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत ते समजून घ्या। एक तर एकूण 8 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात आणि दुसरी गोष्ट, एक सामान्य पदाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे। TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D हे सामान्य पदाचं सूत्र आहे आणि पहिल्या N पदांची बेरीज, याच्यासाठी 2 सूत्र आहेत मित्रांनो। पहिलं सूत्र आहे SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D हे एक सूत्र, आणि दुसरं एक सूत्र आहे SN SN बरोबर N/2 कंसात T1 अधिक TN हे एक सूत्र आहे। तर ही दोन्ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजे आणि हे एक तिसरं, आणि शाब्दिक गणित आपल्याला सोडवायचे असतात। त्या शाब्दिक गणितांमध्ये या सूत्रांचाच विचार जास्त आपल्याला करावा लागतो। तर एकंदरीत जर बघायला गेलं तर हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये ह्या 3 सूत्रांचाच वापर जास्त झालेला आहे। त्याच्यामुळे ही 3 सूत्र खूप महत्त्वाची आहे। आता कुठलं सूत्र केव्हा वापरायचं हे कळलं पाहिजे। जसं की पहिल्या N पदांची बेरीज असा शब्द आला, म्हणजे असं सांगितलं की बाबा सचिन पहिल्या दिवशी 10 रुपये गुंतवतोय, दुसऱ्या दिवशी 20 रुपये, तिसऱ्या दिवशी 30 रुपये, तर तो 10व्या दिवशी किती रुपये गुंतवेल? म्हणजे 10व्या दिवशी जर विचारलं, पर्टिक्युलरली 10व्या दिवशी जर विचारलं तर T10 असं। आणि परंतु जर असा प्रश्न विचारला की तर त्याच्या पहिल्या 10 दिवसांची एकूण बचत किती? आता 10 दिवसांची एकूण बचत शब्द विचारला म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसाची बचत अधिक दुसऱ्या दिवसाची बचत अधिक तिसऱ्या दिवसाची बचत अशी तुम्हाला बेरीज करावी लागेल सगळ्या बचतीची, आणि तेव्हा तुम्हाला ते उत्तर मिळेल। त्यावेळेस SNचं सूत्र वापरायचं, त्यावेळेस S10 काढावं लागतं आपल्याला। ठीक आहे, म्हणजे TN केव्हा वापरायचा, SN केव्हा वापरायचा हे आपल्याला समजलं पाहिजे। हे जर नाही समजलं तर विषय गंभीर होऊ शकतो। आता जाऊयात पुढे।
पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी पहिला प्रश्न. आता आपण 1-1 मार्काच्या प्रश्नापासून 2-3 मार्कांच्या प्रश्नापर्यंत जाऊयात आणि हॉट्स प्रश्नांची तयारी शेवटी आपण लाईव्ह लेक्चरला घेणार आहोत आजच्या दिवशी. तर या ठिकाणी बघा की पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत हा प्रश्न येतो. आता अंकगणिती श्रेणी म्हणजे काय मित्रांनो, बघा एखादी क्रमिका आहे. बघा आता माझ्याकडे एक क्रमिका आहे 10 आहे, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ही क्रमिका आहे. या क्रमिकेमध्ये जर बघितलं तर बघा हे 10 जे आहेत आणि हे 13 आहेत. 13तून 10 गेले 3, 16तून 13 गेले 3 आणि 19तून 16 गेले 3. इथं साधारण फरक जो आहे तो सारखा आहे. म्हणजे दोन क्रमगत पदांमधला साधारण फरक जर का सारखा असेल, 3 असेल तर सगळीकडे 3 पाहिजे, 5 तर सगळीकडे 5 पाहिजे. एका ठिकाणी जरी कमी जास्त असला तरी ती अंकगणिती श्रेणी नसते, लक्षात घ्या. म्हणजे साधारण फरक जर का स्थिर असेल तर त्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो, अन्यथा आपण अंकगणिती श्रेणी म्हणणार नाही. तर इथे प्रश्न आहे की कुठली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर पहिला जर प्रश्न जर आपण बघितला 2, 4, 6, 8, आता ही आहे का बाबा, तर डायरेक्ट नाही लिहायचं आहे किंवा नाही. हा जर बहुपर्यायी प्रश्नामध्ये आला तर ठीक आहे, खालीलपैकी कोणती अंकगणिती श्रेणी आहे, 4 पर्याय आहे आणि एक पर्याय आपल्याला लिहायचा आहे तर ठीक आहे. पण 1 मार्काला प्रश्न आला, 2 मार्काला प्रश्न आला तर आपल्याला डिटेल्स मध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग इथं आपण काय करणार बाबा, इथं मी लिहिणार T1 बरोबर माझ्याकडे 2 आहे, T2 बरोबर माझ्याकडे 4 आहेत, त्याच्यानंतर T3 बरोबर माझ्याकडे 6 आहेत आणि T4 बरोबर माझ्याकडे किती 8 आहेत. तर आता मी काय करणार, मला D काढणं गरजेचं आहे. D बरोबर T2 वजा T1, प्रत्येक क्रमगत पदांमधला फरक चेक करू आपण. दुसरी गोष्ट D बरोबर T3 वजा T2 आपल्याला करता येईल आणि D बरोबर T4 वजा T3 आपण बघूयात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा T2 वजा T1, T2 4, T1 2, म्हणजे 4 वजा 2 उत्तर आलं 2. T3 वजा T2, T3 6, T2 4, 6 वजा 4 उत्तर आलं 2. परत T4 वजा T3, T4 8, T3 6, मग 8 वजा 6 बरोबर 2. आता सगळीकडे साधारण फरक हा 2 आलाय, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. इथं लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे, येथे साधारण फरक स्थिर आहे. साधारण प्रत्येक क्रमगत पदातला साधारण फरक स्थिर आहे. फरक स्थिर आहे, आपल्याकडे स्थिर आहे, सारखा आहे, स्थिर आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. जर क्रमगत पदांमधला फरक सारखा आला तर अंकगणिती श्रेणी आहे आणि सारखा नाही आला तर समजायचं ही अंकगणिती श्रेणी नाही. इथं आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिले पद काढा आणि साधारण फरक काढा. मग इथं पहिले पद म्हणजे 1 नंबरला कोण आहे बाबा, 2 आहेत, म्हणजे हे पहिले पद. साधारण फरक म्हणजे हा D जो आहे 2, हा साधारण फरक, म्हणजे इथं पहिले पद आणि साधारण फरक सारखं आहे. आता ह्या दुसऱ्या गणितामध्ये बघितलं तर तिथं थोडीशी गडबड होईल. याच्यामध्ये बघा T1 बरोबर 0.3 आहे बरोबर, T2 बरोबर आपल्याकडे किती दिले, T2 बरोबर आपल्याकडे 0.33 दिले आणि T3 बरोबर 0.333. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, आता D काढताना बघा D बरोबर T2 वजा T1. आता T2 किती आहे 0.33 आणि वजा T1 किती आहे 0.3. आता एकंदरीत इथं बघा वजाबाकी करताना लक्षात घ्या 0.33 मधून मला 0.3 वजा करायचं आहे बरोबर, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. आता इथं काय नाही म्हणजे 0 असतो, 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेले 0, हा पॉईंट आणि 0 काय आलं 0.03 उत्तर आलं. ओके, तर इथं लिहायचं 0.03 झालं. त्याच्यानंतर D बरोबर T3 वजा T2 करू. T3 दिले 0.3 T असं लिहू वाटलं सर, T3 वजा T2. T3 दिले 0.333 आणि वजा 0.33. ओके, T3 वजा T2. इथे पण वजाबाकी करताना 0.333 वजा 0.33 झालं. आता इथे आपण 0 घेऊ, 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेले 0, 3तून 3 गेले 0, इथं पॉईंट आणि इथं 0, म्हणजे 0.003 उत्तर आलं. मग इथं लिहायचं 0.003. आता मला सांगा इथं साधारण फरक सारखा आहे का, इथं 0.3 आहे आणि इथे 0.003, दोन्ही संख्या वेगळ्या आहेत. मग इथं लिहायचं येथे साधारण फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. तर हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. 1-1 मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न जो आहे याची तयारी ठेवायची की दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही, या प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A आणि सामान्य फरक D आहे. आता इथं पहिले पद A म्हणजे समजा इथे A ची किंमत समजा पहिले पद 5 आहे, उदाहरणार्थ आपण पकडू 5 आणि साधारण फरक या ठिकाणी 3 आहे, इथं 3 पकडा.
ओके, आता मी गणितात थोडासा आपण बदल करू. म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 5 आणि साधारण फरक 3 आहे, तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. म्हणजे असा प्रकारचा पण प्रश्न येतो की अंकगणिती श्रेणी लिहा. मग इथं बघा, पहिले पद म्हणजे काय असतं, T1, त्याला आपण म्हणतो A, बरोबर किती बाबा तुमच्याकडे आहे 5, बरोबर. आणि साधारण फरक म्हणजे D, बरोबर 3 आहे. आणि आपल्याला काय विचारलंय की ती अंकगणिती श्रेणी लिहा. मग अंकगणिती श्रेणी लिहिण्यासाठी पहिली T1, T2, T3, T4 4 पदे काढा, म्हणजे ती अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहिता येईल. आता T1 म्हणजे असतो तुमच्याकडे A, T2 म्हणजे T1 अधिक D, T3 म्हणजे T2 अधिक D, T4 म्हणजे T3 अधिक D. झालं. आता याच्यात आपण काय करू शकतो बघा, T1 म्हणजे A ची किंमत आहे 5, मग ही लिहिली 5. T2 म्हणजे T1 अधिक D, T1 किती बाबा 5 आहे, अधिक D ची किंमत 3 आहे, 5 आणि 3 8. T3 म्हणजे T2 अधिक D, T2 किती आला 8, आणि अधिक आपल्या D ची किंमत आहे 7, आपल्या 3, 8 आणि 3 11. त्यानंतर T4 बरोबर T3 वजा D, T3 आपल्याकडे आलाय 11, आणि अधिक D ची किंमत आहे 3, 11 आणि 3 झाली 14. म्हणजे 5 8 11 14, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे, दिलेली मिळाली आपल्याला. इथे लिहायचं दिलेली अंकगणिती श्रेणी, दिलेली अंकगणिती श्रेणी असं आपण लिहू. दिलेली अंकगणिती श्रेणी बरोबर आपल्याला लिहिता येईल 5 8 11 14, 5 8 11 आणि 14, विषय संपला. आणि डॉट 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 लिहा. आता इथं असा प्रश्न विचारला की बाबा दिलेली अंकगणिती श्रेणी लिहा, किंवा इथं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली 4 पदे काढा. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 5 आहे, साधारण फरक 3 आहे, तर पहिली 4 पदे काढा. मग ती पहिली 4 पदे बाबा 5 8 11 14 असेल. किंवा असा प्रश्न विचारला जाईल पहिली 3 पदे काढा, पहिली 2 पदे काढा, असा जर प्रश्न विचारला तर या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आता इकडे आकडे बदलतील, 5 च्या ऐवजी 7 येईल, 3 च्या ऐवजी -2 येईल, अशा प्रकारचे सुद्धा येतील. फक्त इथे आकडे बदलत जातील, 7 च्या ऐवजी -8 येईल, आणि -2 च्या ऐवजी 3 येईल, किंवा -2 च्या ऐवजी 5 येईल, काही येईल. आकडे बदलतील, परंतु पद्धत तर तीच राहणार आहे ना. आपण आकड्यांकडे लक्ष देण्यापेक्षा ती प्रोसेस जी आहे, ती जी पद्धत आहे गणित सोडवण्याची, त्या पद्धतीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला विषय एकदम उलटा होता बऱ्याचदा. पुढचा मुद्दा बघा, पुढील अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद व साधारण फरक काढा. हा खूप मस्त प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. 127 135, त्याच्यानंतर 143 आणि 151. इथे मला काय करायचंय, पहिले पद. आता बघा पहिले पद काय बाबा, इथं पहिले पद म्हणजे पहिल्या नंबरला कोण आहे बाबा, पहिले पद म्हणजे ए, इथं पहिल्या नंबरला कोण आहे 127. एकदम सोपा प्रश्न आहे. आणि साधारण फरक काय बाबा, इथं साधारण फरक म्हणजे तो डी असतो आपल्याकडे. हा साधारण फरक म्हणजे तुम्ही T2 वजा T1 करून काढा. T2 किती 135, T1 127, 135 वजा 127, 135 मधून 127 गेले, 8 राहिले, झाला हा साधारण फरक. तसंच आता या गणितात साधारण फरक लिहिताना थोडी गडबड होऊ शकते. साधारण फरक हा कधी कधी वजामध्ये सुद्धा येऊ शकतो. याच्यात काय दिलंय 5 1 वजा 3 आणि वजा 7, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा a बरोबर 5, म्हणजे पहिले पद तुम्हाला मिळाले बाबा 5 आहे. साधारण फरक इथं काय, साधारण फरक म्हणजे d बरोबर T2 वजा T1. T2 किती 1 वजा T1 5, 1 वजा 5 किती, 1 5 जात नाही, 5 1 गेले, 4 राहिले, 4 लिहिले, पण मोठी संख्या किती 5 आहे, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह, म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह. म्हणजे a बरोबर 5 आणि d बरोबर वजा 4. बऱ्याचदा आपली मुलं गडबड करतात, 5 वजा 1 लिहितात 4 आणि उत्तर चुकतं. तर साधारण फरक हा निगेटिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकतो, वजामध्ये सुद्धा येऊ शकतो, हे समजलं पाहिजे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एका अंकगणिती श्रेणीमध्ये T4 बरोबर 8, बघा काय काय दिलेलं आहे, T4 बरोबर 8 दिलंय. हा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न एका वर्षी. T5 बरोबर 12 दिलेला आहे. तर साधारण फरक काढा. आता इथे लक्षात घ्या, साधारण फरक म्हणजे d असतो. चला, d बरोबर काय, T4 आणि T5 दोन्ही लगतची पद दिलेली आहे. मग T5 वजा T4 केला की उत्तर आलं, T5 वजा T4 बरोबर उत्तर किती आलं, 12तून 8 गेले. T5 12 आहे आणि T4 किती 8 आहे, 12तून 8 गेले 4, म्हणजे या ठिकाणी साधारण फरक आला 4. कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा T10 बरोबर 35 आणि T9 बरोबर 29, तर साधारण फरक काढा. मग अशा टायमाला T10 मायनस T9 केलं, तुमचं उत्तर आलं. म्हणजे अशी कुठली, म्हणजे आकडे बदलतील, T4 T5 च्या ऐवजी T10 T9,
दोन लगतची पदं दिली जातील आणि डी काढायला सांगितलं जाईल, तर तो अशा प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतो. ठीक आहे. तर ही तुम्ही म्हणाल की किती सोपे गणित आहे, तर सोपी गणित असली तरी सुद्धा खूप महत्वाचे आहे. आता या प्रकारचं जे गणित आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे गणित प्रत्येक वर्षी परीक्षेला येतं, 100% या प्रकारचं येतं. आता याच्यात जर मी बघितलं, या अंकगणिती श्रेणीसाठी मला T27 काढायचं आहे, किंवा असा प्रश्न येईल 27वे पद काढा, किंवा असाही प्रश्न येईल की बाबा 27वे पद काढा, 27वे पद काढा, असाही प्रश्न येऊ शकतो. T27 काढा किंवा 27वे पद काढा. मग अशा टायमाला काय करायचं बाबा, या अंकगणिती श्रेणीमध्ये ए बरोबर किती 9 बाबा, पहिलं पद म्हणजे 9, आणि डी बरोबर किती आहे 4 वजा 9, 4तून 9 गेले 5, 4तून 9 ऍक्च्युली जात नाही, पण 9तून 4 गेले 5, परंतु मोठी संख्या बघा या ठिकाणी लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, 4 वजा 9 करायचं मला. हा, तर 4तून 9 जात नाही, 9तून 4 गेले 5, मोठी संख्या 9, तिच्या अगोदर वजा म्हणून या ठिकाणी वजा 5, तर डी बरोबर वजा 5 येईल. चुकून जरी डी 5 लिहिला तुम्ही तर तुमचं उत्तर इथून पुढे चुकणार आहे. त्यामुळे साधारण फरक लिहिताना जरा काळजी घ्या. नुसतंच गडबडी तिथं 9 आणि 4 दिसतात म्हणून 9तून 4 गेले 5 उत्तर आपण लिहिलं, असं होतं खूपदा, तर तसं काय करू नका, ती काळजी घ्या. तर डी बरोबर वजा 5. आता मला काय काढायचं, 27वे पद T27 काढायचं आहे. T27 आपल्याला काढायचं आहे आणि याच्यात n ची किंमत ही 27 असणार आहे. ओके. आता T27 काढण्यासाठी मला TN चं सूत्र वापरणं गरजेचं आहे. TN बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले डी. सूत्राला मस्त चौकट करायची आणि उत्तराला चौकट करायला विसरू नका. सूत्र आणि उत्तर या दोघांना चौकटी करण्याचा प्रयत्न करा. आता इथं काय होईल, TN च्या ऐवजी T27, कारण मला काढायचं T27 बरोबर A ची किंमत आहे 9 अधिक n वजा 1, n किती इथं 27 आहे. आता मग या ठिकाणी लिहायचं 27 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती इथं वजा 5 आहे, मग या ठिकाणी लिहिलं वजा 5 बरोबर 9 आपल्या जागेवर अधिक 27 मधून 1 गेले 26 राहिले गुणिले हे आपले वजा 5. आता 9 आपल्या जागेवर आणि या ठिकाणी 26 पंचे 130, पण ही इथं एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 9 वजा 130. 9 मधून 130 जात नाही, 130 मधून 9 गेले 121, मोठी संख्या 130, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह 121 निगेटिव्ह मध्ये आपलं उत्तर आलं. या प्रकारचं गणित येऊ शकतं. इथं आकडे बदलतील, 20, 24, 28 डॉट 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 आणि 20वे पद काढा, 20वे पद काढा. या ठिकाणी ए बरोबर किती, ए बरोबर या ठिकाणी 20 आहे. डी बरोबर किती आहे बाबा तुम्हाला, 24तून 20 गेले 4 आहे आणि T20 काढा. मित्रांनो, गणित कसंही आलं तरी सोडवता आलं पाहिजे. या प्रत्येक प्रकारच्या गणितांची तयारी आपण अशी करायची की बाबा या प्रकारचं मला कुठलंही गणित येऊ दे ना भाऊ, ते मी 100% सोडवणार, अशी आपली तयारी झाली पाहिजे. आता बघा पुढचं एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा इथे बघा TN काढा. बघा TN काढायला सांगितलं, एक मिनिट फक्त. इथे आपल्याला ऍक्च्युली बघा इथे गडबड होऊ शकते की TN काढा, रे बापरे आता काय करायचं, T10 लिहू, T12 लिहू, T15 लिहू, काय लिहू बाबा. बघा सांगतो, इथं सांगा ए बरोबर किती या अंकगणिती श्रेणीमध्ये 5 आणि डी ची जी किंमत आहे ती किती, 8तून 5 गेले 3, डी बरोबर किती 3 झालं. आणि TN काढायला सांगितलंय भावांनो, मग TN चं सूत्र तरी लिहा ना, TN बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले डी. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर मी आता n च्या जागेवर काय लिहू, हा मोठा प्रश्न आहे. n च्या जागेवर काय लिहू, मगाशी तर 19 लिहिले होते, काहीतरी 27 होते, 20 होते, मग आता काय लिहायचं भावा, n च्या जागेवर काहीच नको लिहू, आपल्याला TNच काढायला सांगितलं. मग इथं काय करू, TN बरोबर A ची किंमत किती 5 आहे अधिक n वजा 1 जसंच्या तसं, कारण n ची किंमत आपल्याला माहितीच नाहीये आणि डी ची किंमत आहे 3. काय झालं 5 अधिक, आता काय करता येईल, n वजा 1 ला 3 ने गुणायचं आहे. मग बघा 3 ने n आणि 1 दोघांना गुणायचं, 3 गुणिले n 3n आणि इथं वजा 3 1 3. आता काय होईल, 3n ला एका जागेवर ठेवा आणि 5 वजा 3, 5तून 3 गेले 2 अधिक 2, म्हणजे TN बरोबर 3n अधिक 2. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं. तर एकदम सोपा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. ठीक आहे, यस. तर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, जर ए बरोबर, आता या ठिकाणी मला अजून एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, ठीक आहे, तो नंतर बघू आपण वाटलं तर, पण आधी हा बघू. जर ए बरोबर 6 आणि डी बरोबर 3 आहे तर T12 काढा. मित्रांनो, याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं जी आपण गणित बघितली त्याच्यामध्ये अंकगणिती श्रेणी दिली होती आणि सांगितलं होतं T27 काढा, T20 काढा, TN काढा. पण मग आपण काय करायचो, त्या अंकगणिती श्रेणीमधून ए ची किंमत काढायचो आणि डी ची किंमत काढायचो आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू व्हायचा. पण इथं ऑलरेडी ए आणि डी च्या किमती आधीच दिल्यात आणि आपल्याला सांगितलं S12 काढा. मग सोपा विषय,
सॉरी T12 काढा, मग TN चं सूत्र वापरा, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. आता ऑलरेडी इथं या किमती दिल्यात. TN च्या ऐवजी मी T12 काढणार कारण मला T12 काढायला सांगितलंय. A ची किंमत 6 आहे अधिक N वजा 1, N किती 12 आहे, 12 वजा 1 आणि गुणिले आपली D ची जी किंमत आहे ती 3 आहे. ओके, ज्या त्या किमती दिल्या होत्या त्या इथं टाकल्या. त्याच्यानंतर 6 आपल्या जागेवर अधिक 12तून 1 गेले 11 गुणिले आपले 3, 6 अधिक 11 त्रिक 33, 33 आणि 6 झाले 39, म्हणजे T12 बरोबर मला मिळाले 39. तर अशा प्रकारचेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला डायरेक्टली देतील, A ची किंमत देतील, D ची किंमत दिली जातील, याच्यावरून T12 काढायला सांगितलं जाऊ शकतं किंवा कधी कधी म्हणतील TN काढा, कधी कधी म्हणतील S10 काढा, कधी कधी म्हणतील SN काढा. मित्रांनो, A आणि D च्या किमती आल्यावर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत असतील. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी झाली पाहिजे. काय म्हणजे विषय इतकासा गंभीर नाहीये, तर अशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला येत राहतात. ओके, तर त्या अनुषंगाने पण तयारी आपण केली पाहिजे. ही तर बघा आला तो प्रश्न, A बरोबर 5, D बरोबर 4, तर S10 काढा. आता मला काय करायचं, S10 काढण्यासाठी मी सूत्र कुठलं वापरणार, SNचं. SNचं सूत्र आहे N/2 2A अधिक N वजा 1 गुणिले D हा कंस पूर्ण. ओके, आता मला काय करायचं, S10 काढायचं. म्हणजे SNच्या जागेवर मी आता लिहिणार आहे S10. SNच्या जागेवर लिहितो S10 बरोबर N ची किंमत 10 आहे भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले A ची किंमत 5 आहे सध्या, इथं लिहिली 5 अधिक N वजा 1. N ची किंमत आपल्याकडे किती बाबा या ठिकाणी 10 आहे, 10 वजा 1 कारण आता आपल्याला S10 काढायचं आहे म्हणून मी N ची किंमत घेतली 10, 10 वजा 1 गुणिले आपला D जो आहे या ठिकाणी D लिहायचा राहिला बरं का, गुणिले D ची किंमत आहे 4, मग ती लिहिली 4. सूत्र बघा, सूत्रात गडबड करू नका. आता पुढे बघा, इथं काय होईल, 2×5 म्हणून 5, इथं परत 2×5 गुणाकार झाला, 10तून 1 गेला 9 झाले आणि गुणिले हा आपला 4 लिहिला. ओके, 5 आपल्या जाग्यावर 10 अधिक 9 चोक 36 झाले. या ठिकाणी 5 गुणिले 10 आणि 36 झाले 46, 46 पंचे आपल्याकडे झाले 230. तर अशा प्रकारे S10 बरोबर म्हणजे पहिल्या 10 पदांची बेरीज 230 आपल्याकडे येतील. एकदा गणित सोडवून झाल्यावर ते परत एकदा चेक करायचं, नजर फिरवायची की बाबा बरोबर आहे का. SNच्या ऐवजी आपण बघा परत सांगतो, SNच्या ऐवजी S10 लिहिलं कारण आपल्याला S10 काढायचं आहे. N च्या जागेवर 10, 2 गुणिले A च्या जागेवर A ची किंमत आहे 5, त्याच्यानंतर आपल्याकडे N ची किंमत 10 वजा 1 गुणिले D ची किंमत आपल्याकडे 4 आहे. 2×5 म्हणून 5, 2 गुणिले 5 10, 10तून 1 गेला 9 गुणिले 4, 5 आपल्या जागेवर, 10 आपल्या जागेवर, 9 चोक 36, 36 आणि 10 झाले 46 गुणिले 5, 46 गुणिले 5 किती 230. आता मी पटकन 230 कसं लिहिलं बघा, कुठल्याही संख्येला जर 5 ने गुणायचं असेल तर ही 46 गुणिले 5 असेल ना तर 46च्या निम्मे करायचे, किती होतात 23, त्याच्या पुढे एक शून्य द्यायचं 230 झालं. किंवा 5 गुणिले जर का माझ्याकडे 52 असतं तर 52च्या निम्मे किती आता 26 येतात, त्याच्या पुढे एक शून्य दिला की 5 गुणिले 22. किंवा 5 गुणिले जर माझ्याकडे 48 असेल तर 48च्या निम्मे किती येतात 24 येतात, त्याच्या पुढे एक शून्य घेतला की 5 गुणिले 48, म्हणजे निम्मे करायचे आणि त्याला 10 ने गुणायचं किंवा त्याच्या पुढे शून्य द्यायचा, म्हणजे पटकन आपल्याला कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. इथे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, पहिल्या 10 पदांची बेरीज काढा, पहिल्या 10 पदांची बेरीज काढा, बेरीज काढा. ओके, बेरीज काढा. तर अशा प्रकारचा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला S10च काढायचं आहे. इथं S10 किंवा S10 किंवा SN काढा किंवा पहिल्या N पदांची बेरीज काढा तरी सुद्धा प्रश्न तसा येऊ शकतो. S10 काढा, S12 काढा, S20 काढा, S22 काढा. कधी कधी अंकगणिती श्रेणी देतील आणि त्याच्यावरून सांगतील की S10 12 काय आहे ते तुम्हाला काढा, ते तसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, एका अंकगणिती श्रेणीमध्ये आता प्रश्न बघा तोच आहे, एका अंकगणिती तोच प्रश्न आहे, फक्त हा प्रश्न आता काय शब्दामध्ये विचारलेला आहे. एका अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद 6 आहे म्हणजे A बरोबर 6 आहे आणि साधारण फरक 3 आहे म्हणजे D बरोबर 3 आहे. तर आपल्याला सांगितलंय पहिल्या 10 पदांची बेरीज काढा म्हणजे S10 आपल्याला काढा. आता S10 काढण्यासाठी SNचं सूत्र वापरायचं आणि कॅल्क्युलेशन करून काढायचं, तुम्हाला माहिती आहे. इथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, मगाशी जी प्रोसेस केली तीच प्रोसेस या गणितामध्ये तुम्हाला करायची, ती तुम्ही कराल. आता आपण पुढे जाऊयात. ओके, पुढचा मुद्दा बघा, हा एक प्रश्न थोडासा पुस्तकाच्या बाहेरचा आहे कारण परंतु पुस्तकाच्या बाहेर जरी असला तरी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे बघा. मेरीला दरमहा, आता पहिली गोष्ट प्रश्न समजून घ्यायचा आहे. मेरीला दरमहा 15,000 रुपयाची नोकरी मिळाली. आता तिला नोकरी लागली आणि तिला महिन्याला पगार सांगितले की बाई तुला 15,000 रुपये पगार आहे बरं का. तिचा पगार किती, प्रत्येक महिन्याला तिला 15,000 रुपये मिळणार आहे.
तिला दरमहा 100 रुपये पगार वाढ होत आहे. दर महिन्याला तिचा पगार 100 रुपयांनी वाढतोय. म्हणजे आज जर 15,000 असेल या महिन्यात, तर पुढच्या महिन्यात 15,100, मग 15,200, मग 15,300, अशा प्रकारे तिचा पगार वाढणार आहे. तर 20 महिन्यानंतर तिचा पगार किती असेल? म्हणजे 20 महिन्यानंतर तिचा पगार 100 ने वाढून किती होईल? आता 20 महिन्यानंतर किती होईल म्हणजे त्या पर्टिक्युलर महिन्याचा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याला T20 काढायचं आहे. मग आता मला सांगा याच्यामध्ये ए किती? 15,000. पहिले पद बाबा या ठिकाणी 15,000. आणि डी बरोबर किती पगार वाढतोय? 100 ने वाढतोय. म्हणजे डी बरोबर 100. आणि काय काढायचं? T20. कारण 20 महिन्यानंतरच्या पगाराचा विषय ना, 20 महिन्यानंतरच्या पगाराचा विषय, तर मी T20 काढणार. तर कारण बघा T20 काढताना सूत्र आहे TN बरोबर ए अधिक N वजा 1 गुणिले डी. मग TN ऐवजी मी लिहिणार T20 कारण मला 20 महिन्यानंतरच्या पगाराचा विषय आहे. आता ए ची किंमत आहे 15,000 ती लिहिली, अधिक N वजा 1, N आहे 20 वजा 1, आणि गुणिले डी ची किंमत आपल्याकडे आहे 100. 15,000 आपल्या जाग्यावरती, अधिक 20तून 1 गेला 19, गुणिले आपले 100. बघा 15,000 अधिक 19 गुणिले 100 आपल्याकडे झाले 1900. 15,000 आणि 1900 झाले 16,900. मग शेवटी लिहायचं मेरीचा 20 महिन्यानंतरचा पगार 16,900 रुपये असेल. फक्त सूत्रात किमती टाकायच्या. म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एखादं ज्यावेळेस शाब्दिक गणित दिलं जातं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ची किंमत काढता आली पाहिजे, डी ची किंमत काढता आली पाहिजे, आणि त्याच्यानंतर नेमकं काय काढायचं आहे ते त्याचा एक विचार केला पाहिजे. T10 काढायचं, S10 काढायचं, T20 काढायचं, S20 काय काढायचं ते समजून घेणं गरजेचं आहे. आता मागचा प्रश्न आणि याच्यात काय फरक आहे बघा. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवले. बाबा सचिन पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवतोय. दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये गुंतवले, 7,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे. तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये त्याने गुंतवलेत. आणि अशा प्रकारे हा काय करतो बाबा, पैसे इन्व्हेस्ट करतोय की बाबा 5,000, मग 7,000, मग 9,000, दरवर्षी 2,000 रुपये तो वाढवतोय. तर त्याची 12 वर्षातली एकूण गुंतवणूक किती? बरं का, प्रश्न नीट लक्षात घ्या. 12 वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणजे 12 वर्षातली एकूण गुंतवणूक म्हणजे काय? पहिल्या वर्षाची गुंतवणूक अधिक दुसऱ्या वर्षाची गुंतवणूक अधिक तिसऱ्या वर्षाची गुंतवणूक अधिक चौथं, पाचवं, सहावं, म्हणजे 12च्या 12 वर्षात मध्ये त्यांनी जेवढे पैसे आतमध्ये इन्व्हेस्ट केलेत त्या सगळ्यांची बेरीज. मग 12 वर्षातील एकूण गुंतवणूक काढायची, सगळ्यांची बेरीज काढायची. म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं? S म्हणजे S12 काढायचं आपल्याला, बरोबर. आता इथं बघा मला सांगा याच्यात ए ची किंमत किती? 5,000, बरोबर. त्याच्यानंतर आपला डी किती आहे बाबा? 7तून 5 गेले 2,000, आणि 9तून 7 पण गेले तरी सुद्धा 2,000. आणि मला काय काढायचं? S12 काढायचं. लक्षात घ्या S12. परंतु जर प्रश्न असा विचारला असता, पहिल्या दिवशी तो 5,000 गुंतवतोय, दुसऱ्या दिवशी 7,000, तिसऱ्या दिवशी 9,000, तर पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 7, तिसऱ्या वर्षी 9, तर 12व्या वर्षी तो किती रुपये गुंतवेल? म्हणजे 12व्या वर्षी किती रुपये गुंतवेल असा जर प्रश्न असता तर T12 वापरला असतं. पण आता इथं काय सांगितलं? 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती, म्हणजे सगळ्या वर्षातल्या पैशांची त्याची बेरीज काढायची, म्हणून S12 आपण काढतो. मग त्यासाठी SNचं सूत्र लिहा, N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले डी कंस पूर्ण. याला आता आपण मस्त असा बॉक्स करूयात. आता याच्यात किमती टाकू. SNच्या ऐवजी बाबा मी काय लिहिणार? S12 लिहिणार. या Nच्या जागेवर लिहायचं 12 भागिले 2, 2 गुणिले एच्या जागेवर लिहू आपण या ठिकाणी एच्या जागेवर एची किंमत किती बाबा? 5,000 आहे. या ठिकाणी आपण लिहिलं 5,000 लिहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक N वजा 1, Nची किंमत आहे 12, 12 वजा 1, आणि गुणिले आपला डी जो आहे, डी किती? 2,000. बघा या सगळ्या किमती फक्त आपण सूत्रात टाकल्यात. बघा S12 का? कारण SNच्या ऐवजी S12 का? कारण आपल्याला 12 वर्षातली गुंतवणूक काढायची. या Nच्या जागेवर लिहिले हे 12, 2 गुणिले एची किंमत बाबा 5,000 अधिक Nची किंमत 12 वजा 1 गुणिले डी ची किंमत आहे 2,000. आता बेस सग 12 कंसामध्ये 2 गुणिले 5,000 तुमचे झाले 10,000, अधिक 12तून 1 गेले 11 गुणिले हे 2,000 झालं. 6 कंसात 10,000 अधिक 11 दुने 22,000, 10 अधिक 22 किती झाले? 32,000. मग S12 बरोबर 6 गुणिले 32,000, बरोबर. 22,000 गुणिले अधिक 10,000, 22,000 अधिक 10,000 32,000. आता या ठिकाणी काय होईल? गुणाकार. साई बघा हे 3 शून्य आपल्या जागेवर, साई दुने 12चे 2 हातच्याला आला 1, साहित्रिक 18 आणि 19, 1,92,000 रुपये त्याची 12 वर्षातली एकूण गुंतवणूक असेल. 1,92,000 रुपये.
आता इथे लक्षात घ्या, प्रश्न विचारला होता त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक. आता या प्रश्नात बदल कसा जाऊ शकतो म्हणजे होतो, कारण बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणातले जर तुम्हाला प्रश्न आले तर कदाचित बऱ्याचदा हे जसेच्या तसे नाही देत, याच्यात काहीतरी बदल केला जातो. आता या प्रश्नात कसा बदल होऊ शकतो? सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000च्या ऐवजी 500 रुपये गुंतवले, दुसऱ्या वर्षी 700 रुपये गुंतवले, तिसऱ्या वर्षी 900 गुंतवले, असाही प्रश्न येऊ शकतो. आणि असा प्रश्न आल्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. कारण कसं होतं की हा प्रश्न जो आहे पुस्तकामध्ये खूप वेळा वाचलेला असतो, त्याच्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा फोटोच आपल्या डोळ्यामध्ये छापलेला असतो. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे हा माझ्या ओळखीचाच प्रश्न आला, त्यांनी पहिल्या वर्षी 5,000 गुंतवलेले. मग आपण काय करतो, 500च्या ऐवजी 5,000 लिहितो, 7,000 लिहितो आणि 9,000 लिहितो. तर असं काही करायचं नाहीये. तर नीट बघायचा आकडा काय आहे, 500, 5,000 आहे का 5,00,000 आहे. कारण कधी कधी पुस्तकात म्हणजे कधी कधी आपल्याला डोळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला धोका देऊ शकतात आपले, त्याच्यामुळे असाही प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक आहे, याच्याऐवजी थोडासा वेगळा पण विचारला जाऊ शकतो प्रश्न, त्याची 12व्या वर्षातली गुंतवणूक. त्याची जर असा प्रश्न आला 12व्या वर्षातली गुंतवणूक, मग तुम्हाला T12 काढायला लागेल. म्हणजे असा सुद्धा प्रश्न फसवून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याला आपण हॉट्स वगैरे म्हणू शकतो, थोडासा तुम्हाला डोक्याला त्रास देणारा प्रश्न. ठीक आहे, तर असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणजे प्रश्न कदाचित तेच असू शकतात, थोडासा बदल होऊ शकतो. जसं मागच्या वर्षी 4 मार्काला एक प्रश्न आला होता या प्रकरणातला. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, खालील अंकगणिती श्रेणीसाठी TN काढा. म्हणजे पहिलं मला काय काढायचं, TN काढायचंय आणि या TN वरून त्याचं 30वे पद काढायचंय. बघा, पहिली गोष्ट, अंकगणिती श्रेणी जी आहे ती माझ्यासाठी काय आहे, 3 आहे, 8 आहे, त्याच्यानंतर 13 आहे आणि 18 आहे. चला, या अंकगणिती श्रेणीसाठी A बरोबर किती आहे, 3 आहे आणि D बरोबर माझ्याकडे किती आलं, 8तून 3 गेले 5, 13तून 8 गेले 5, D बरोबर माझ्याकडे आलं 5. आणि मला पहिलं काय काढायचं, TN काढायचंय आणि या TN वरून मला T30 काढायचंय. ठीक आहे, तर पहिलं मी TN काढतो. तर TN काढण्यासाठी माझं सूत्र द्यायचं, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. हे बाबा सूत्र आपण लिहिलं. आता या सूत्रात आपण किमती टाकू. TNच्या जागेवर TNच लिहा सध्या, कारण मला पहिले TN काढायचंय. A ची किंमत आहे 3 अधिक N वजा 1, N ची किंमत मला माहिती नाहीये, N वजा 1 गुणिले D ची जी किंमत आहे ती आहे 5. 3 अधिक N वजा 1 गुणिले 5. आता N वजा 1 ला 5 ने गुणायचं, मग 5 गुणिले N 5N वजा 5 1 5. आता हे 5N आपल्या जागेवर लिहू बरं का. 5N ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. आणि 3 वजा 5, 3 वजा 5, 3तून 5 जात नाही, 5तून 3 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजे TN बरोबर मला किती मिळालं, 5N वजा 2. आता याच्यावरून मला काय करायचं, T30 काढायचंय. T30 मला काढायचंय. मग T30 काढण्यासाठी मी याचा वापर करू. TN बरोबर 5N वजा 2. बघा, 5 गुणिले N ची किंमत किती, 30 वजा 2, 5 त्रिक 15 म्हणजे 150 वजा 2, 150 वजा 2 किती झालं, 148. तर अशा प्रकारे आपल्याला T30 काढता येईल. ओके, T30 इथं आपण वाटलं असं T30 लिहू, तर T30 आपला किती आला, 148. म्हणजे असं गणित सोडता येऊ शकतं. आता तुम्ही जर या सूत्रात डायरेक्ट किमती जरी टाकल्या, समजा TN बरोबर A अधिक N वजा 1, या सूत्रात जरी तुम्ही डायरेक्ट किमती टाकून T30 काढलं तरी तुमचं उत्तर 148च येणार आहे. बघा ते कसं, TNच्या ऐवजी T30 लिहा. A ची किंमत मला माहिती आहे 3 आहे, N च्या जागेवर हे 30 लिहा, वजा 1 गुणिले D ची किंमत किती बाबा, 5 आहे. बघा, 3 आपल्या जागेवर अधिक 30तून 1 गेला 29 गुणिले 5. आता बघा, 3 अधिक 29 पंचे किती बाबा, बघा 5 9 45 5, हातच्याला आले 4, त्याच्यानंतर 5 दुने 10 आणि 4 किती झाले, 11 12 13 14, 145 आणि अधिक हे 3, 145 अधिक 3 148. तर उत्तर आलं 148. पण सध्या आपल्याला जे सांगितलं तसंच लिहा की TN काढा आणि त्याच्यावरून T30 म्हणजे असंच लिहा. असं लिहिलं तर कदाचित तुम्हाला बरोबर देतीलच, परंतु जर तुमचे मार्क 37 38 असेल, 39 असेल, 40 असेल, तर मग अशा वेळेस कदाचित इथं तुम्हाला मार्क दिले जाणार नाही, ते कट होऊ शकतात. असंच लिहिणं गरजेचं आहे त्या टायमाला. ओके, तर बघा या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आपल्याकडे 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती. आता इथे आपल्याला प्रश्न 2 प्रकारचे विचारले जाऊ शकतात. एक तर पहिला विचारलाय 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती, किंवा 2 अंकी संख्या किती, किंवा 2 अंकी संख्यांची बेरीज किती, असा पण प्रश्न येऊ शकतो, तो वेगळा आहे. पण आता सध्या विचारले 4 ने भाग जाणाऱ्या संख्या 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्यांचा विचार केला तर 10 पासून सुरू होतात आणि त्या संपतात 99 ला. बरोबर, 10 पासून सुरू होतात आणि 99 ला संपतात. आता याच्यामध्ये 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत त्या शोधायच्या. पहिली गोष्ट
आता बघा 10ला 4ने भाग जात नाही, 11ला नाही जात, 12ला जातो 4ने भाग, त्याच्यानंतर 16ला जातो, नंतर 20ला जातो, नंतर 24ला जातो, डॉट डॉट डॉट. आता ह्या किती आहेत ते मोजायचं आपल्याला, बरोबर. आणि शेवटची संख्या कुठली, 99ला जाईल का 4ने भाग, नाही. 98ला जाईल का, 98ला पण जात नाही, चेक करा वाटलंच तर. बघा 4 2 8, 9तून 8 गेला 1, वरून आले 8, 4 चौक 16, 18तून 16 गेले 2, 2 काय 4च्या पाड्यात येत नाही, म्हणजे 98 नाही चालणार. 97 तर नाही चालणार. 96ला जातो का बघा, 4ने भाग जातो. बघा 4 2 8 आलं, 9तून 8 गेला 1, वरून आले 6, 4 चौक 16, म्हणजे जातो भाग. म्हणजे शेवटची जी संख्या आहे ती 96. आपल्याला पहिली आणि शेवटची संख्या मिळाली पाहिजे. शेवटची संख्या 96. मग आता या संख्या किती आहेत बाबा ते मोजायचे, ते काढायचे. मग किती आहेत हे काढण्यासाठी आपण काय करू शकतोय, बघा पहिली गोष्ट ए ची किंमत आहे 12 आणि डी बरोबर तुमच्याकडे 4. बघा 16तून 12 गेले 4, 20तून 16 गेले 4. आता ह्या किती आहेत म्हणजे एन ची किंमत काढायची. आता इथे 96 जे आहे ते शेवटचं पद आहे, त्याला आपण काय म्हणायचं, TN बरोबर 96. आणि या TN मधल्या एन ची किंमत मला काढायची, जी एन ची किंमत असेल तेवढ्या ह्या संख्या असतील. कसं, जसं T1 12, T2 16, T3 20, T4 24, T4 24 म्हणजे इथपर्यंत 4 संख्या आहेत. मग हा T किती आहे म्हणजे एन ची किंमत निघाली की तुमचं उत्तर आलं. मग इथं सूत्र लिहू TNचं, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. या सगळ्या सूत्रातून N काढायचा आहे. बघा TN किती दिलाय, 96 दिलाय, बरोबर. A ची किंमत किती, 12 दिली, अधिक N वजा 1, N ची किंमत काढायची, गुणिले D ची किंमत आपल्याकडे आहे 4. कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. 96 आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 4ने गुणू, 4 गुणिले N 4N वजा 4 1 4. 96 आपल्या जाग्यावर, बरोबर. 12तून 4 गेले 8 राहिले, अधिक 4N, 8 अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडे आले, वजा 8 झाले. मग 96 वजा 8 बरोबर 4N. मग 4N बरोबर 96 मधून 8 गेले, किती राहिले, 88. 88. मग N बरोबर 88 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले इकडे आले भागिले, N बरोबर 4 2 8, 4 2 8, N बरोबर आपल्याकडे आलं 22. तर अशा प्रकारे 22. मग संख्या मग इथं लिहायचं की बाबा 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 22 आहेत. आणि जर इथं असा प्रश्न विचारला की बाबा या 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज काढा, मग तुम्ही पहिली N ची किंमत काढायची 22 आणि मग S22 काढायचं. SN चं सूत्र वापरून S22 काढले की तुमचं उत्तर आलं. ओके, आता पुढे जाऊयात. आता इथं प्रश्न असा येऊ शकतो, 4ने भाग जाणाऱ्याच्या ऐवजी 3ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत, 5ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा इथं येऊ शकतो. किंवा 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत असाही विचारला जाऊ शकतो. मग 3 अंकी संख्या म्हटल्यावर 100 पासून ते 999 पर्यंत. मग पहिली कुठली बाबा संख्या असेल, 100ला 4ने भाग जाऊ शकतो, 100 नंतर 104, 108 आणि असं करत मग शेवटची संख्या कुठली असेल, अशा प्रकारे तुम्हाला जायचंय पुढे. ठीक आहे, पुढे बघा. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती. आता सेम तोच प्रश्न आहे. 3 अंकी संख्यांची सुरुवात होते 100 पासून आणि शेवट होतो 999ला. आता याच्यामध्ये 5 अंकी याच्यामध्ये 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती, आता 5च्या पाड्यात येणाऱ्या यांच्यामध्ये, बरं का. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती. आता इथं बघा, पहिली संख्या 100, दुसरी संख्या 105ला भाग जाईल, नंतर 110ला भाग जाईल, असं करत करत शेवटची संख्या 995 असणार. ओके, पहिली 100, शेवटची 995 असणार आहे, 5ने भाग जाणार आहे. आता याच्यात ए ची किंमत किती बाबा, ए बरोबर माझ्याकडे आहे 100. त्याच्यानंतर डी बरोबर किती, 105 मधून 100 गेले, 5 राहिले, आणि 995 म्हणजे TN बरोबर 995. आणि N ची किंमत मला काय करायची, काढायची आहे. तर मगाच्या सारखाच विचार या ठिकाणी TNचं सूत्र लिहायचं, तुम्हाला आपोआप उत्तर मिळते. बघा कसं, मगाच्या सारखंच आहे. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. ओके, TN मला दिलाय 995, मग त्याला इथं लिहितो 995. A ची किंमत आहे 100 अधिक N वजा 1, N ची किंमत काढायची, गुणिले D ची किंमत आहे 5. 995 आपल्या जाग्यावर, बरोबर 100 आपल्या जाग्यावर, अधिक 5 गुणिले N 5N वजा 5 1 5 झालं. आता 995 आपल्या जाग्यावर, 100 वजा 5, आता हे 5N आपल्या जाग्यावर, आणि अधिक 100 वजा 5 95. हे 95 अधिक आहे, इकडे आले वजा झाले, म्हणून आपण लिहू 995 वजा आपल्याकडं 95 बरोबर 5N. मग या ठिकाणी बघा 5N बरोबर 995 मधून 95 गेले, 900 आले, या ठिकाणी आपण लिहू 900. मग N बरोबर 900 आपल्या जाग्यावर, 5 गुणिले इकडे आले भागिले,
n बरोबर 900ला 5ने भाग लावला 180 उत्तर येईल, चेक करून बघा. ओके, तर अशा प्रकारे साधारणतः आपण हे गणित सोडू शकतो. ही दोन्ही गणितं सारखी आहेत. पहिल्या गणितात 2 अंकी संख्यांचा विषय होता 4ने भाग जाणारा, आणि इथं 4ने भाग जाणाऱ्या 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांचा विषय होता. बघा पुढचा मुद्दा आहे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज. आता पहिल्या 123 संख्यांचा विचार करायचा आहे, पण समसंख्या बरं का, सम आणि नैसर्गिक. मग सम आणि नैसर्गिक संख्या कुठल्या? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे. यातल्या पहिल्या 23 संख्यांची बेरीज काढायची मला. इथं ए बरोबर माझ्याकडे काय दिलंय बाबा? 2 दिलंय, आणि डी बरोबर किती? 4तून 2 गेले 2 आलं. आणि आपल्याला काय करायचंय? पहिल्या 123 संख्यांची बेरीज म्हणजे एस 123 काढायचं आहे. ओके, एस 123 प्रोसेस तीच आहे जी आपण मगापासून बघत होतो या प्रकारच्या गणितामध्ये. तर इथं काय करायचं बाबा? एस एनचं पहिलं सूत्र लिहायचं, n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. ठीक आहे. आता एस एनच्या जागेवर मी लिहिणार एस 123 बरोबर एनच्या जागेवर लिहायचं 123 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले ए ची जी किंमत आहे ती आहे 2 अधिक n वजा 1, n ची किंमत 123 वजा 1 गुणिले डी ची जी किंमत आहे ती आपल्याकडे आहे 2. झालं. आता इथं भाग लावायची काय गरज नाही, पूर्ण भाग जात असेल तर लावायचा, नाही तर नाही लावायचा. 123 भागिले 2 लिहायचं बाबा जसं तसं. 2 दुने 4 झाले, 123 1 गेला 122 झाले, आणि गुणिले आपले हे 2 झाले. ठीक आहे. 123 भागिले 2 लिहिलं गुणिले 4 अधिक 122 गुणिले 2 किती झाले? 144, 244 झालं बघा. 2 के 2, 2 4, 2 4, 244 झालं. परत आपल्याकडे यस 123 बरोबर 123 भागिले 2 गुणिले 244 अधिक 4 किती झाले? 248. मग इथं लिहायचं 248. मग 123 गुणिले 2ने भाग लावला 2 के 2, 2 4, 2 4 8, 124. 123 गुणिले 124 हा गुणाकार करा. गुणाकार करून जे उत्तर येईल ते तुमचं. पण एकंदरीत मित्रांनो विषय एकदम सोपा आहे. हा प्रश्न आला तर 2 किंवा 3 मार्काला येऊ शकतो, कारण कॅल्क्युलेशनचा भाग इथं जास्त आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 व 350 यांमधील सर्व समसंख्यांची बेरीज बघा. हा प्रश्न थोडासा वेगळा बघा. विषय काय माहिती घेतं? 1 व 350 यांच्यामध्ये 1 घ्यायचं नाही, 350 घ्यायचं नाही, यांच्यामधील सर्व समसंख्यांची बेरीज. मग यांच्यामध्ये आतमध्ये येणाऱ्या समसंख्या कुठल्या? 2, 4, 6, 8 डॉट 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 शेवटची संख्या 348. इथं यांच्या मधला विचारलं. 350 पण तुम्ही म्हणाल समसंख्या आहे, पण 350 घ्यायचे का ना? नाही. मग 350 केव्हा घ्यायचे? जर यामधील ऐवजी 1 ते 350 पर्यंत म्हटलं असतं, 1 ते 350 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज पर्यंत जर शब्द असता तर घेतलं असतं, सगळे 350 पण घेतले असते. परंतु इथं यांच्या मधला विचार केला म्हणून हे. आता या सगळ्या समसंख्यांची बेरीज करायची 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 म्हणजे एसएनचं सूत्र वापरायचंय. पण एसएनचं सूत्र वापरण्याच्या अगोदर प्रश्न असा आहे की इथं बेरीज करण्यासाठी या संख्या किती आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. बाबा 10 आहेत, 20 आहेत, 50 आहेत. 50 संख्या असेल तर यस 50 लिहितो ना, 60 संख्या असेल तर यस 60 लिहितो. परंतु इथं या संख्या किती आहेत हे माहिती नाही, म्हणजे सगळ्यात आधी या संख्या किती आहेत ते आपल्याला काढावं लागेल. मग त्यासाठी काय करायचं? टीएनचा विचार करायचा, टीएनचं सूत्र वापरायचं, त्याच्यावरून एन ची किंमत काढायची आणि मग पुढे एस एनचं सूत्र. बघा इथं ए बरोबर किती? 2 आहे. डी बरोबर किती? 6, 2तून 4 गेले 2, 6तून 4 गेले 2, तो सुद्धा 2 आहे. आणि टी एन बरोबर माझ्याकडे किती आहे? 348 आहेत. इथं मला पहिली एन ची किंमत काढायची आणि नंतर मग मी एस एन काढतो, बेरीज काढायची मला. टीएनचं सूत्र वापरलं. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. याला मस्त करूयात चौकट. टीएन दिलाय 348 लिहून काढलं इथं बरोबर. ए ची किंमत किती बाबा? 2 आहे. अधिक एन वजा 1, एन ची किंमत काढायची गुणिले डी ची किंमत पण 2 आहे. आता या ठिकाणी 348 आपल्या जाग्यावर, 2 आपल्या जाग्यावर बघा. 2 गुणिले एन 2 एन झाले, 2 गुणिले वजा 1 वजा 2 झाले बरोबर. आता हे 2 2 गेले. 348 बरोबर हा 2 गुणिले एन 2 एन, 2 गुणिले इकडे आले भागिले 348 भागिले 2 बरोबर एन. मग आता एन ची किंमत किती आली बाबा? एन बरोबर 348 ला 2ने भाग लावलं 174 174. एन ची किंमत किती? 174. म्हणजे याचा अर्थ या संख्या किती आहेत? एकूण 174 आहे. मग आता यांची बेरीज काढायची.
या 174 संख्यांची बेरीज, कारण आपला विषय काय बाबा 1 ते 350 मधल्या सगळ्या समसंख्यांची बेरीज. मग या समसंख्या किती बाबा 174 आहे, मग 174 संख्यांची बेरीज. मग त्यासाठी SN चं सूत्र SN बरोबर n/2 कंसात. इथं तुम्ही T1 अधिक TN हे सूत्र वापरलं तरी सुद्धा चालेल, कारण तुमच्याकडे T1 म्हणजे a ची किंमत पण आहे आणि TN म्हणजे तुम्हाला TN ची किंमत 348 सुद्धा तुमच्याकडे आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली 2a अधिक n वजा 1 गुणिले d हे सूत्र सुद्धा वापरू शकतात, कारण तुमच्याकडे a ची किंमत आहे, d ची किंमत आहे, n ची आहे. कुठलंही सूत्र वापरलं तरी चालेल. ठीक आहे, तर मी या ठिकाणी T1 अधिक TN हे सूत्र या ठिकाणी हे वापरतो, थोडंसं वेगळं सूत्र. SN म्हणजे आपल्याला किती काढायचं, S 174 काढायचं आहे, n ची किंमत आहे 174 भागिले 2 कंसात. T1 किती, T1 म्हणजे पहिले पद 2 आहे, ओके, आणि अधिक TN ची जी किंमत आहे ती तुमच्याकडे दिली 348, ओके. आता इथे बघा 174 भागिले 2, 174 ला 2 ने भाग लावा किंवा तो नंतर लावला तरी चालेल. 174 भागिले 2 गुणिले 348 आणि 2 किती झाले 350. बघा 174 गुणिले या 350 ला 2 ने भाग लावा, 350 ला भाग लावायचा 2 ने. बघा बे 1 के बे, 3 2 गेला 1 वरून आले 5, बे 7 ती 14, 5 4 गेला 1 वरून आले 0 आणि बे 5 10, 175. 174 गुणिले 175 हा गुणाकार तुम्ही करा आणि हा गुणाकार करून जे उत्तर येईल ते तुमचं येईल. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला ही बेरीज काढता आली पाहिजे, लक्षात घ्या. तर इथं बेरीज काढा विचारले, म्हणजे जर प्रश्न असा विचारला असता 1 व 350 मधील 1 ते 350 या संख्यांच्या मध्ये किती 2 अंकी संख्या असतील किंवा 2 ने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील, तर अशा किंवा यांच्यामधल्या समसंख्या किती असतील, असा जर प्रश्न विचारला असेल तर मी डायरेक्टली फक्त n पर्यंत येईल. परंतु इथं प्रश्न विचारला होता 1 व 350 यांच्यामधल्या सर्व समसंख्यांची बेरीज काढायची होती, तेव्हा आपण या प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे, हा एक प्रश्न आहे आपल्याकडे. पुढे 2-3 काही महत्त्वाचे प्रश्न आहे. हा ओके, बघा 2 प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी इम्पॉर्टंट उरलेले आहेत आपल्याकडे. हा बघा एका नाट्यगृहात, आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे एका वर्षी. कसा विषय, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत, 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, चला पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. अशा प्रकारे खुर्च्यांच्या रांगा आहेत, मांडणी आहे. तर 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील, म्हणजे 15 नंबरची जी काही तुमची रांग आहे त्या रांगेत किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील, हे 2 प्रश्न आहेत. तर पहिली गोष्ट मी काय करतो, इथे ए आणि डी च्या किमती काढतो. ए बरोबर किती 20 आहे आणि डी बरोबर किती बाबा या ठिकाणी 22 हातून 20 गेले 2 आहे. मला पहिला प्रश्न जो माझा काय आहे की 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील, 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील, रांगेतील खुर्च्यांची संख्या, रांगेतील खुर्च्यांची संख्या. आता 15व्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या नेमकी आपली काय येणार आहे हे आता आपण समजून घेऊ. बघा पहिल्या रांगेतली खुर्च्या, पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत 20 आहेत, दुसऱ्या रांगेत 22 आहे, तिसऱ्या रांगेत 24 आहे. 15 नंबरच्या रांगेत किती खुर्च्या असतील ते काढायचे, म्हणजे फक्त 15 नंबरच्या रांगेचाच विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी T15 काढायचं आहे, ओके. मग त्यासाठी मी TN चं सूत्र लिहितो, a अधिक n वजा 1 गुणिले d. TN च्या जागेवर लिहिणार मी T15 बरोबर a अधिक a ची किंमत आहे 20, n वजा 1, n किती 15 वजा 1 गुणिले d ची किंमत किती आहे बाबा 2 आहे. एकदम सोपा विषय. 20 अधिक 15 तून 1 गेले 14 गुणिले आपले 2 बरोबर 20 अधिक, बरं का, T15 बरोबर 20 अधिक 14 गुणिले 2 झाले तुमच्याकडे 14 दुने 28 आणि T15 बरोबर 20 अधिक 28 झाले 48. म्हणजे 15व्या रांगेमध्ये 48 खुर्च्या असतील. किंवा 20व्या रांगेत किती ते T20 काढायचं. 30व्या रांगेत म्हणजे 30 रांगा नाहीच आहेत. किंवा तुम्हाला सांगितलं की बाबा 10व्या रांगेत किती खुर्च्या आहेत, मग T10 काढलं असतं. पुढचा मुद्दा आहे एकूण किती खुर्च्या असतील यार, म्हणजे एकूण खुर्च्या किती असेल या सभागृहात किंवा या नाट्यगृहात. मग एकूण काढण्यासाठी मला काय सूत्र वापरावं लागेल, SN. मग एकूण संख्या जर एकूण खुर्च्यांची संख्या जर काढायची झाली तर मी काय करणार, पहिल्या रांगेतल्या खुर्च्या अधिक दुसऱ्या रांगेतल्या खुर्च्या अधिक तिसऱ्या रांगेतल्या खुर्च्या अधिक चौथ्या अधिक 5व्या असं करत करत 27व्या रांगेपर्यंत जाईल. म्हणजे SN सूत्र वापरायचं आहे. म्हणजे एकूण खुर्च्यांची संख्या जर मला काढायची झाली तर ती संख्या काढताना मी करणार S27. ठीक आहे. मग SN सूत्र मी वापरलं n/2 कंसात
2a अधिक n वजा 1 गुणिले d झालं। यस यांच्या ऐवजी यस 27 लिहितो, कारण मला 27 रांगा आहेत माझ्याकडे, एकूण रांगा 27 आहेत म्हणून यस 27। यांच्या जागेवर 27 भागिले 2 कंसामध्ये 2a, 2 गुणिले a ची किंमत जी आहे ती आपल्याकडे किती 20 आहे, अधिक n वजा 1, n आहे 27 वजा 1 गुणिले d ची जी किंमत आहे ती आपण काढली इथं 2 झालं। 27 भागिले 2 आपल्या जागेवर 20 गुणिले 2 झाले 40, 27तून 1 गेला 26 आणि गुणिले 2 झालं। 27 भागिले 2 कंसात 40 अधिक 26 दुने झाले 52 झालं। मग आता आपल्याकडे यस 27 बरोबर 27 भागिले 2 गुणिले 40 अधिक 52 आपल्याकडे झाले 92 बरं, 40 अधिक 52 92, मग 27 गुणिले ह्या दोनाने 92 ला भाग लावला तर 92 चे निम्मे झाले 46। तर या ठिकाणी 46 गुणिले 27 करायचे, हा गुणाकार करून तुमचं जे काही उत्तर येईल ते येईल। बघा या ठिकाणी आपण हा गुणाकार करूयात। बघा 46 गुणिले 27, 27चा पाडा येत नसेल तर टेन्शन घ्यायचे नाही, 7 चौकून 42, 4 7 चौक 28 आणि 4 झाले 32, परत 0 बेसक 12चे 2 अच्छा आले 1 आणि त्याच्यानंतर 22 चौक 8 आणि 1 9, बघा 2 4 बघा 1242 किती झालं 1242 खुर्च्या असतील। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढावं लागेल, ठीक आहे। तर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात या प्रश्नात काय। बघा पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला पण आला होता। हिथं काय दिले, सानिका 1 जानेवारी 2016 ला तिने ठरवलं की पहिल्या दिवशी 10 रुपये गुंतवायचे, दुसऱ्या दिवशी 11 रुपयाची बचत करायची, बरोबर। काय ठरवलं तिने, सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवलं की त्या दिवशी म्हणजे 1 तारखेला 10 रुपये गुंतवायचे, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 रुपये गुंतवायचे, अशा प्रकारे बचत करत राहायचे। तर 31 डिसेंबर 2016 ला तिची एकूण झालेली बचत किती, एकूण बचत म्हणजे टोटल काढायचे, म्हणजे पहिल्या दिवसाची बचत अधिक दुसऱ्या दिवसाची अधिक 3 जानेवारी अधिक 4 जानेवारी अधिक 5 जानेवारीची बचत, असं करत 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 शेवटच्या दिवसापर्यंत 31 डिसेंबर पर्यंतची बचत आपल्याला काढायची आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचे, बेरीज काढायचे। बेरीज काढण्यासाठी मी कुठलं सूत्र वापरणार, यस यांचं। मग आता यस किती आहे, किती दिवसांची बचत आहे इथं, तर इथं एकूण वर्षामध्ये दिवस किती असतात 365, पण कधी कधी लीप वर्ष येतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 366 दिवस असतात, बरोबर। मग आता हे वर्ष लीप आहे की नाही ते कसं ओळखायचं, 2016 ला जर 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं, म्हणजे तिथं 366 दिवस असतात। 2016 ला 4 ने भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे। मग आता इथं ए बरोबर किती 10 आहे आणि डी बरोबर किती 11तून 10 गेले 1, आणि आता यस किती काढायचं 366 कारण हे लीप वर्ष आहे। मग आता ए बरोबर 10 आणि डी बरोबर 1 आणि यस 366 तुम्ही काढू शकता यस यांचं सूत्र वापरून। तर एकंदरीत मित्रांनो या आत्ताच्या चर्चेमध्ये आपण सगळे काही महत्त्वाची जी गणित आहेत त्यावर चर्चा केली, म्हणजे बेस तुमचा कन्सेप्ट व्हावा, म्हणजे बेस तुमचा क्लिअर व्हावा, छोटी छोटी जी काही गणित आहेत ती आपण घेतलेली आहे। परंतु काही हॉट्सची गणितं 3 ते 4 मार्काला विचारली जाणारी गणित आहे यावर सुद्धा चर्चा होणार आहे, परंतु ही चर्चा आज संध्याकाळच्या लेक्चरमध्ये ती होणार आहे। तर संध्याकाळचं लेक्चर जरूर तुम्ही अटेंड करा, कारण त्या लेक्चरमध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे। परंतु याच्यानंतर 2-3 तासानंतर आपल्याकडं म्हणजे आपल्याकडे 2-3 तासानंतर आपल्याकडं अजून पुढची जी काही प्रकरण आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। परंतु पुढची प्रकरणं म्हणजे आता सध्या तरी आपण हे अंकगणिती श्रेणी हे प्रकरण क्लिअर केलंय, परंतु आता लगेचच आपण पुढचं सुद्धा प्रकरण जे आहे, पुढचं प्रकरण कुठलं आहे, अर्थनियोजन, यावरती पटकन चर्चा करूयात, कारण या प्रकरणातले सुद्धा काही महत्त्वाची जी काही गणित आहेत तर ती सुद्धा आपण बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर मग थांबूयात आपण हे प्रकरण झाल्यावरती, यातली गणितं झाल्यावरती पहिले महत्त्वाचे मुद्दे वगैरे आपण बघूयात। परंतु हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आणि काही इम्पॉर्टंट गणितं चौथ्या प्रकरणावरची बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, ठीक आहे। तर आता आपण चौथं जे काही प्रकरण आहे या चौथ्या प्रकरणावरती चर्चा करूयात। तर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ना या चॅप्टर मध्ये तर ते आपण समजून घेऊया। सगळ्यात पहिले महत्त्वाचे मुद्दे काय की हा जो चॅप्टर आहे, हे जे प्रकरण आहे अर्थनियोजन, या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्काचे प्रश्न विचारले जातात, हे समजून घ्या। या प्रकरणामध्ये जीएसटीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। जीएसटी मध्ये जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपण त्याला म्हणतो,
वस्तू व सेवा कर. याच्यामध्ये एस जीएसटी असतं आणि याच्यामध्ये सी जीएसटी असतं. हे दोन प्रकारचे जीएसटी असतात. म्हणजे एस म्हणजे स्टेट म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर आणि सी जीएसटी म्हणजे सेंट्रल म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर. म्हणजे एखादी वस्तू असेल तिच्यावर जर का 12% जीएसटी असेल तर 6% एस जीएसटी आणि 6% सी जीएसटी, अर्धा अर्धा या ठिकाणी पकडला जातो सगळा विषय. ओके, हे छोटे छोटे काही मुद्दे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक प्रश्न तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये येऊ शकतो की ही जी कर प्रणाली तिची सुरुवात कधीपासून झाली, तर 1 जुलै 2017 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेपासून सुरुवात झाली या कर प्रणालीला, असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरा एक प्रश्न येऊ शकतो की जीएसटी नंबर, बघा जीएसटी नंबर जे आहे त्या जीएसटी नंबर मध्ये किती अंकाक्षरे असतात, तर 15 अंकाक्षरे असतात, हे लक्षात घ्या. हा जो जीएसटी नंबर कसा बनलेला असतो, पहिला स्टेट कोड असतो, महाराष्ट्राचा 27 आहे. त्याच्यानंतर 10 आकडे जे आहेत ते पॅन कार्डचे नंबर असतात, 10 आकडे. आणि त्याच्यानंतर 1 2 झेड अशा प्रकारे काही बाय डिफॉल्ट 3 नंबर असतात. म्हणजे हे 2 नंबर 10 आकडे पॅन कार्डचे आणि हे 3 आकडे एक्स्ट्रा असे मिळून तुमचे 15 अंकाक्षरे हा नंबर असतो. प्रश्न जर असा आला की पॅन कार्ड नंबर किती अंकाक्षरी असतो, तर पॅन कार्ड नंबर 10 अंकाक्षरी असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि जीएसटी नंबर 15 अंकाक्षरी असतो असा प्रश्न येऊ शकतो. तर हे छोटे छोटे मुद्दे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे, 1-2 मार्कांसाठी, एक मार्कांसाठी. इथे प्रश्न बघा, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर जो आहे या ठिकाणी दिला जीएसटीचा दर आपल्याला दिलेला आहे 12%. तर सी जीएसटी व एस जीएसटी किती, एस जीएसटीचा दर किती. आता जीएसटीचा दर 12%, तर सी जीएसटीचा दर किती झाला बाबा, सी जीएसटीचा दर जो आहे तो एस जीएसटीच्या निम्मा असतो, लक्षात घ्या. सी जीएसटीचा दर किती असणार आहे, एस जीएसटी 12 तर हा झाला 6%. आणि एस जीएसटी सुद्धा किती झाला तुमचा, एस जीएसटीचा दर सुद्धा तो तुमचा किती झाला बाबा, 6%. लक्षात घ्या, सी जीएसटी आणि एस जीएसटी या दोघांचा दर सारखा असतो आणि हा जो दर आहे तो जीएसटीच्या निम्मा असतो, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा बघा, पुढचा प्रश्न, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे, जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल. आता एक लक्षात घ्या, करपात्र किंमत. आता इथं बघा बेल्टची करपात्र किंमत जे काय दिलंय ते या ठिकाणी आपण लिहू. करपात्र किंमत ती आपल्याला दिले रुपये 586 आणि आपल्याकडे जीएसटीचा दर आपल्याला दिलेला आहे 18%. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर मला एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती वस्तू घेत असताना मला या ठिकाणी हे 500 रुपये 586 त्या वस्तूची करपात्र किंमत जी काय असेल ती द्यावी लागते, प्लस त्याच्यावरचा जीएसटी पण द्यावा लागतो. म्हणजे या व्यक्तीला हे 586 रुपये द्यायचे बेल्टचे, पण त्याच्यासोबत जीएसटी सुद्धा भरायचा आहे. म्हणजे या दोघांची बेरीज 586 अधिक हा जीएसटी. मग हा जीएसटी किती असेल, जीएसटीचा जर 18%, मग जीएसटी किती, या 586 रुपयावर 18% म्हणजे 586 गुणिले 18 भागिले 100. मग काय करा, 586 आणि 18 याचा गुणाकार करा आणि भागिले 100 करा. बघा 586 गुणिले 18. एखादा मुलांनी म्हणेल की सर मला 18चा पाडा पाठ नाही, टेन्शन घेऊ नका, 8 ने गुणा. 8 × 48 हातच्या लाले 4, 8 × 64 65 66 67 68 68 चे 8 हातच्या लाले 6, 8 × 5 40 40 आणि 6 झाले तुमचे 46. झालं बघा, परत बघा, 8 × 48 हातच्या लाले 4, 8 × 64 65 66 67 68 चे 8 हातच्या लाले 6 आणि 8 × 5 40 आणि 6 झाले 46. एक शून्य घेतला, 1 × 6 1 × 8 8 1 × 5 5 झाला, विषय संपला. इथं 8 6 आणि 8 झाले 14 चे 4 हातच्या लाला 1 6 7 7 5 6 आणि 8 14 आणि 15 चे 5 हातच्याला परत आला 1 आणि इथं आले तुमच्याकडे 10 10,548. मग इथं आपण लिहू 10,548 भागिले तुमचे झाले 100. 100 ने भाग लावला तर आपला जीएसटी किती झाला, 10 3 2 घर अलीकडे आला 10.48. बरं का, 100 ने भाग लावला म्हणजे आपण वरून 2 पॉईंट अलीकडे आलो, 10 म्हणजे 105.48 रुपये. जीएसटी किती झाला, 105.48. म्हणजे तुम्ही जीएसटी काढला म्हणजे 586 रुपयाचा जो बेल्ट होता त्याच्यावरचा जीएसटी आला 105.48. आता काय करायचंय, ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल. ग्राहकासाठी रक्कम, ग्राहकासाठी किंमत, बाबा या बेल्टची जी किंमत आहे ग्राहकासाठी ती किती असणार आहे, तर ती करपात्र रक्कम, करपात्र किंमत अधिक जीएसटी, करपात्र किंमत अधिक जीएसटी करावा लागणार आहे. करपात्र किंमत किती बाबा, 586 अधिक जीएसटी, जीएसटी किती या ठिकाणी 105.48 105
0.48. आता यांची बेरीज करा. हे 0.48 आपल्या जागेवर ठेवा. आता 6 आणि 5 11चे 1 हातच्याला आला 1. 8 आणि 0 8 आणि 1 झाला 9 आणि 5 आणि 1 6. 691.48 रुपयाला तो बेल्ट पडेल. ओके, म्हणजे 586 रुपये या भावाला द्यायचे ग्राहकाला आपल्याला, पण त्याच्यासोबत 105.48 रुपये सुद्धा त्याला द्यावे लागतील. म्हणजे साधारणतः अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर असे छोटे छोटे प्रश्न या प्रकरणामध्ये आहेत, सोपे सोपे. बघा पुढचा मुद्दा की मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. म्हणजे यांनी काय केलंय की एका डब्याची किंमत 2800 रुपये असे त्या भावाने 2 डबे विकलेले आहेत. जीएसटीचा दर 28 असल्यास कर बीज कार्ड, सीजीएसटी व एसजीएसटी किती आकारला जाईल? आपल्याला फक्त सीजीएसटी आणि एसजीएसटीच काढायचा आहे. आता मला सांगा, एका डब्याची करपात्र किंमत, बरं का, एका डब्याची करपात्र किंमत किती असेल? 2800 दिलेली आहे. मग 2 डब्याची किती? 2 डबे घेतलेत ना, 2 डब्यांची करपात्र किंमत, मग 2 डब्यांची जी करपात्र किंमत आहे ती किती असणार आहे? 28 दुने 56, 5600 रुपये. एक डबा 28 ला, दोघांची 5600. आता आपल्याला जीएसटीचा दर 28 आहे. जीएसटीचा दर बरोबर 28%. आणि आपल्याला काय सांगितलंय? सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायला सांगितलंय. मग जीएसटीचा 28 आहे, तर सीजीएसटीचा किती? सीजीएसटीचा दर बरोबर आपल्याला आला 14%, निम्मा असतो. आणि एसजीएसटीचा दर तो सुद्धा आपल्याकडे किती असणार आहे? 14% असणार आहे. मग आपल्याला काय विचारलंय? सीजीएसटी आणि एसजीएसटी काढा. मग आता मी काढतो बाबा, चला. सीजीएसटी कसा काढणार? करपात्र किंमत 5600. या 5600 रुपयावर किती टक्के? 14%, म्हणजे गुणिले 14 भागिले 100. आता किती उत्तर येतं बघा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 56 गुणिले 14 बघा. 14 बघा, 56 गुणिले 14 बघा. 14 पंचे 70 आणि 14 सक 84 चे 4 हातच्या आले 8. 14 पंचे 70 आणि 8 झाले 78. 784 किती रुपये झाले? 784 सीजीएसटी. आणि एसजीएसटी किती? बरोबर 5600 गुणिले एसजीएसटीचा दर सुद्धा किती बाबा? 14%. सीजीएसटी आणि एसजीएसटीचा दर दोघांचा सारखा असतो. इथं जर सीजीएसटीचा 14% म्हणून एसजीएसटीचा सुद्धा 14%, म्हणजे गुणिले 14 भागिले 100 बरोबर किती रुपये आले? हे शून्य गेले, तुमचे 784 रुपयेच आले. दोन्ही सारखे असणार आहेत. आता इथं पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुस्तकामध्ये या ठिकाणी हा जो काही आपल्याला प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी किती रुपये आकारला जाईल हे विचारलंय. परंतु बोर्डाच्या परीक्षेला जर प्रश्न आला तर कदाचित असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की जीएसटी काढा. म्हणजे जीएसटी काढा जर विचारलं तर मग तुम्ही 28 गुणिले 28 भागिले 100 असं करू शकता. ठीक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता पुढे जाऊयात थोडंसं. बघा पुढचा मुद्दा आहे, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत व त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटीचे गणन करा. बघा इथं काय, खेळण्यातील रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह, म्हणजे आता जीएसटी करासह किंमत 1770 आहे आणि जीएसटीचा दर दिला 18%. आता बघा या ठिकाणी रिमोट कंट्रोल कारची करासह एकूण किंमत बघा, रिमोट कंट्रोल कारची, आणि त्याच्यासाठी आता लक्षात घ्या आपल्याला कारची करपात्र किंमत काढायची. आता ही 1770 जी किंमत आहे ती काय असणार आहे? करपात्र किंमत अधिक जीएसटी म्हणजे ती 1770. आणि आपल्याला इथं काय करायचं बाबा? करपात्र किंमत काढा आणि नंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी काढा. तर आपण काय करू? पहिली गोष्ट करपात्र किंमत जी आहे, कारची करपात्र किंमत की ज्यावर कर बसणार आहे, करपात्र किंमत, कारची करपात्र किंमत आपण काय म्हणू? एक्स रुपये मानू. चला ही बाबा करपात्र किंमत. करासह किंमत काय दिली आपल्याला? करासह किंमत जी आहे कारची ती आपल्याला दिलेली आहे बरोबर रुपये 1770. ही करासह किंमत. जीएसटीचा दर किती दिलाय? जीएसटीचा दर बरोबर आपल्याला दिलेला आहे 18%. मग जीएसटी काय असेल? बघा कारची जी एकूण करासह किंमत आहे ती करपात्र किंमत अधिक जीएसटी. आता करपात्र किंमत X रुपये,
एक्स रुपये मानले, मग जीएसटी काय असणार आहे या एक्स रुपयावर किती टक्के 18%, म्हणजे एक्स गुणिले 18 भागिले 100 म्हणजे किती रुपये झाले 18 गुणिले 18 एक्स भागिले 100 हे झालं तुमचं या ठिकाणी जीएसटी. ओके. आता एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. आता आपल्याला माहिती आहे की बाबा कारची करपात्र किंमत कारची करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर कारची करासह किंमत. ओके, हे असं असणार आहे कॅल्क्युलेशन, बरोबर ना. करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर कारची करासह किंमत. करपात्र किंमत किती बाबा एक्स आहे, अधिक जीएसटी किती 18x भागिले 100 आणि बरोबर कारची करासह किंमत 1770 झालं. आता पहिली गोष्ट हे खालचे 100 घालवू बाबा. हे खालचे 100 घालवण्यासाठी सगळ्यांना 100 ने गुणू. मग या x ला 100 ने गुणलं 100x अधिक एक 18x भागिले 100 ला गुणलं बघा 18x भागिले 100 ला 100 ने गुणलं तर 100 गेले फक्त राहिले 18x आणि 1770 ला 100 ने गुणलं तर किती झाले 1,77,000. सगळ्यांना 100 ने गुणलं म्हणजे हे 100 गेले. आता 100 अधिक 18 118x बरोबर 177,000. एक्स ची किंमत काढायची, एक्स आपल्या जागेवर 177,000 भागिले 118. आता एक्स बरोबर हा भागाकार कसा करायचा बाबा, चला 118 भागिले 177,000 बघा 118 की 118 येतील, 7तून 8 जात नाही, 17तून 8 गेले 5, परत या ठिकाणी 7तून 1 2, 7तून 2 गेले आपल्याकडे किती राहिले 5 बरोबर, आणि वरून आपण घेतला 1 0 1550 या ठिकाणी आला आपल्याकडे उत्तर बरोबर. सॉरी 17तून 8 गेल्यावरती 5 नाही, 17तून 8 गेल्यावर आपल्या बघा पहिले 17तून 8 गेले आपल्याकडे राहिले 9 राहतील आणि इथं 5 आहे. आता वरून घेतले 0 590. आता 118 गुणिले 5 जर तुम्ही केलं बघा 5 8 40 0 हातच्या आलेले 4 5 1 5 आणि 4 9 आणि 5 1 5 590 म्हणजे 118 पंचे किती येतात 590 येतात. मग इथं आलं तुमचं 000 आणि हे वरचे 2 शून्य इथं लिहिले म्हणजे तुमचं उत्तर आलं 1500. लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल 1500, एक्स बरोबर 1500. याचा अर्थ तुमची जी कार आहे त्या कारची करपात्र किंमत जी आहे ती तुमची झाली 1500 बरोबर. कारची करपात्र किंमत 1500. आता काय करायचं सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं आहे. मग सीजीएसटी काय असेल बाबा, सीजीएसटी बरोबर सीजीएसटी काय असतो किती टक्के असणार आहे बाबा, जीएसटीचा दर 18% तर सीजीएसटी किती 9% असणार. किती रुपयावरती 1500 रुपयावरती. म्हणजे कारची जी तुमची किंमत आहे करपात्र 1500 रुपये, तर या 1500 रुपयावरती 9% म्हणजे 1500 गुणिले 9 भागिले 100 हे 0 गेले हे 0 गेले 15 9 135 झाले. म्हणजे काय झालं बाबा सीजीएसटी आलं 135. तसंच एसजीएसटी तो किती असणार 1500 रुपयावरती 9% गुणिले 9 भागिले 100 0 गेले 19 गुणिले 5 आणि 15 गुणिले 9 15 9 झाले 135. तर अशा प्रकारे साधारणतः आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी काढू शकतो आणि कारची करपात्र किंमत काढू शकतो. तर प्रश्न खूप महत्वाचा आहे, समजून घ्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा तर बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, टिपटॉप इलेक्ट्रिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह 51,200 रुपये किमतीचा एक एअर कंडिशन पुरवलेला आहे. आता यांनी काय दिलं बाबा एअर कंडिशन पुरवलाय. एअर कंडिशनची जी किंमत आहे करासह म्हणजे काय की बाबा त्या एअर कंडिशनची एक काहीतरी किंमत असेल करपात्र किंमत प्लस जीएसटी म्हणजे जीएसटी सहित 51,200 रुपयाला एअर कंडिशन दिलेला आहे. त्याच्यावरचा सीजीएसटीचा जो दर आहे तो आपल्याला 14% दिलेला आहे. तर खालील बाबी काढा. तर एसजीएसटीचा दर किती, सीजीएसटी 14%, हा सुद्धा झाला 14%, विषय संपला. जीएसटीचा दर किती 14% सीजीएसटी 14% एसजीएसटी दोन्ही मिळून तुमचा झाला 14 2 28%. आता करपात्र किंमत काढायची एसीची बरोबर. आपल्याला काय दिले एकूण किंमत दिले, करपात्र किंमत नाही दिली, एकूण किंमत दिली म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी मिळून दिलेली आहे. आता मी तिसऱ्या मुद्द्याकडे जर गेलो तर एसीची करपात्र किंमत, चला एसीची करपात्र किंमत आपल्याला काढायची. मग ती करपात्र किंमत जी आहे एसीची ती या ठिकाणी आपण काय करू बाबा रुपये x आहे बरोबर. आता जीएसटीचा दर जो आहे किंवा त्याच्या अगोदर आपण लिहू की करासह किंमत, करासह एसीची करासह किंमत
करासह किंमत बाबा आपल्याकडे रुपये 51,200 आणि जीएसटीचा दर पण लिहू या ठिकाणी, तो जो आपल्याला दिलेला आहे 28%. ठीक आहे. आता विषय काय, एसीची एकूण किंमत करासह म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी. आता भाऊ जीएसटी किती आहे तो काढू आपण करपात्र किमतीवर. मग इथं जीएसटी काढू. जीएसटी बरोबर करपात्र किंमत आहे ₹X, त्याच्यावर किती टक्के 28%. मग लिहिला गुणिले 28 भागिले 100. मग 28 गुणिले x 28x आणि भागिले आपले लिहिले 100. हा झाला जीएसटी. आता आपल्याला माहिती आहे की बाबा एसीची करपात्र किंमत इथं असं लिहू, एसीची करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर एसीची करासह किंमत. ओके, लक्षात घ्या. म्हणजे एसीची करपात्र किंमत अधिक जीएसटी केलं की करासह किंमत मिळते. करपात्र किंमत किती बाबा या ठिकाणी किती दिले ₹X, माहिती लिहायचं X, अधिक जीएसटी किती काढलाय 28x भागिले 100, माहिती लिहायचं 28x भागिले 100 आणि बरोबर आपल्याकडे किती करासह किंमत आहे 512 वर 2 शून्य, 51,200. आता हे खालचे 100 घालवावे लागतील. मगाशी ज्या प्रकारचं गणित बघितलं, खालचे 100 घालवण्यासाठी सगळीकडे 100 ने गुणू. x ला 100 ने गुणलं 100x, याला 100 ने गुणलं तर 100 जातील, 28x उरतील आणि याला 100 ने गुणलं 512 वर 1 2 शून्य होते, अजून 2 शून्य लागले. या दोघांची बेरीज झाली 128x बरोबर 512 आपल्या जागेवर आणि त्याच्यावरती 1 2 3 4 शून्य, 5 लाख काहीतरी 51,20,000 झाले. आता x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 512 वरती 1 2 3 4 शून्य भागिले 128. आता x बरोबर 128 गुणिले 4 केले की 512 येते. बघा 128 चोक 512, कारण 128च्या डबल झाले 216, सॉरी 128च्या डबल 256, 200 डबलच्या 256च्या डबल 512. म्हणजे बघा 128 गुणिले 4 केले तर काय होतंय 8 चोक 32चे 2 हातच्याला 3, 4 8 4 दुने 8 आणि 3 11चे 1 हातच्याला 1, 4 1 4 आणि 1 5, 512. या ठिकाणी 128 चोक 512 आणि हे 1 2 3 4 शून्य. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो एसी आहे तर त्या एसीची करपात्र किंमत 40,000 रुपये झालं. आता जीएसटीची एकूण किंमत किती बघा, जीएसटी किती झाला, जीएसटीचा जर विचार केला तर जीएसटी हा 40,000वर किती टक्के 28%, कारण जीएसटीचा दर 28 आहे. म्हणजे 40,000 म्हटलं हा चौथा पॉइंट, जीएसटी बरोबर 40,000 गुणिले 28 भागिले 100, 0 0 गेले 0 0 गेले. बघा मग या ठिकाणी किती उत्तर येईल बाबा 28 गुणिले 4 किती येईल बाबा, बघा पहिले 2 शून्य घेतले, 4 8 ते 32चे 2 हातच्याला 1, 4 दुने 8 चौक 32चे 2 हातच्याला 3, 4 दुने 8 9 10 11, किती 11,200. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 11,200. हे झालं तुमचं जीएसटी. आता पाचवा पॉइंट आहे सीजीएसटी बरोबर, कारण सीजीएसटी पण रक्कम काढायची. मग सीजीएसटी किती येणार बाबा 40,000वर किती टक्के तुमचा 14%, 40,000वर 14%, 40,000 गुणिले 14% म्हणजे 14 भागिले 100. हे 2 शून्य गेले, 14 चौक 56, 5,600 रुपये. आणि 6वा मुद्दा एसजीएसटी किती असणार आहे, सीजीएसटी 5,600, तर तुमचा एसजीएसटी पण या ठिकाणी किती येणार आहे 5,600 रुपये. याच पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर हा प्रश्न जर आला तर साधारणतः 3 किंवा 4 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे खूप महत्वाचा आहे या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित लक्ष देणं आपण गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न काय की चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. बरं का, जीएसटी दिला म्हणजे भरलेला जीएसटी. जो जीएसटी भरला जातो त्याला म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, जीएसटी भरला जातो ना, एखादा दुकानदार असेल, एखादा व्यापारी असेल, तो ज्यावेळेस जीएसटी भरतो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. तो आपल्याकडे किती रुपये 1,05,000 रुपये झालं. व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केलेला जीएसटी याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स.
आउटपुट टॅक्स. ओके, हे समजून घेणं गरजेचं आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे गोळा केलेला जीएसटी तो आहे रुपये 1,22,500. बघा समजून घ्या, यांनी काय केलेलं आहे, जीएसटी भरला. किती रुपये भरला खरेदीवरती? 1,05,000 रुपये. आणि जे काही सामान आणलं असेल त्यांनी ते विकलं, आणि विकल्यानंतर यांनी किती रुपये जीएसटी गोळा केलेला आहे? तर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केलेला आहे. तर मग सदर कालावधीत चेतना स्टोअरला भरावा लागणारा देय जीएसटी, इथं नुसता जीएसटी नाही, देय जीएसटी काढायचा आहे. मग देय जीएसटी काढायचं एक सूत्र आहे, लक्षात घ्या. देय जीएसटी काढायचं सूत्र काय? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा, आउटपुट टॅक्स सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती बाबा? 1,22,500 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती? 1,05,000. 1,22,500 मधून 1,05,000 गेले, रुपये 22,000 रुपये आपल्याकडे उरले. मित्रांनो, हा देय जीएसटीचा प्रश्न येऊ शकतो. देय जीएसटी याच्यामध्ये काय असतं की बघा, ही जी व्यक्ती आहे चेतना स्टोअर्स वगैरे, त्यांनी काय केलं, ज्यावेळेस काही सामान आणलं, सामान आणताना ते जीएसटी भरणार आहे. सामान आणल्यानंतर त्यांनी किती जीएसटी भरला? 1,05,000 रुपये. आणि जो भरलेला जीएसटी असतो दुकानदारांनी किंवा व्यापाऱ्यांनी, त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. आणि ते आणलेले सामान सगळं विकल्यानंतर तो काही जीएसटी गोळा करणार आहे, आणि तो गोळा केलेला जीएसटी जो असतो त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. आणि देय जीएसटी काढायचं सूत्र आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा, पुढचा मुद्दा आहे, नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण 12,500 जीएसटी दिलाय. म्हणजे खरेदीवर दिलेला जीएसटी म्हणजे भरलेला जीएसटी, आपण त्याला म्हणू भरलेला जीएसटी. त्याला आपण काय म्हणतो? इनपुट टॅक्स क्रेडिट. तो किती आहे बाबा? रुपये 12,500. ठीक आहे, 12,500. आणि विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला. मग गोळा केलेला जीएसटी याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणतो याला आपण. गोळा केलेला जीएसटी त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. आणि हा किती रुपये गोळा केलेला आहे त्यांनी? 14,750 रुपये. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलंय की तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? तर इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळालं? 12,500. आपण म्हटलं जो भरलेला जीएसटी असतो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, ते 12,500. आणि त्यांचा देय जीएसटी काढा. आता देय जीएसटी कसा काढायचा? मगाशीच आपण बघितलं. देय जीएसटी म्हणजे काय? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता मी शॉर्टकट मध्ये लिहितो, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती? 14,750 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट किती? सॉरी, आउटपुट टॅक्स 14,750 आणि इनपुट टॅक्स क्रेडिट किती? 12,500. मग काय होईल? शून्यातून शून्य गेला 0, 5तून 0 गेले 5, 7तून 5 गेले 2, 4तून 2 गेले 2, रुपये 22,250. रुपये 2250, 2,250. तर अशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय. जो जीएसटी भरलेला असतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट आपण म्हणतो, आणि जो जीएसटी गोळा केलेला असतो त्याला आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. आणि देय जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, तर हे 2-2 मार्काचे प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत. पुढचा बघा, अमीर एंटरप्राइजेसने. आता इथं हा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे, थोडासा मोठा आहे. इथं काय बाबा, कारण हा आला तर 3 मार्काला. अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला, आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केलाय. पुढे काय झालं? मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. आता इथं मुद्दा असा आहे की इथं ज्या काही बाटल्या विकलेल्या आहेत त्या बाटल्यांची किंमत दिली नाही सॉसची. इथं जीएसटीचाच विषय. आपण एक तक्ता बनवू अशा प्रकारे. आता तक्ता बनवायला बघा, पहिली गोष्ट काय करू, अमीर एंटरप्राइजेस लिहू आपण. इथं एंटरप्राइजेस इथं खाली लिहू वाटलं तर अमीर एंटरप्राइजेस. थोडी तर वरती जागा सोडू आपण, एक जीएसटी सीजीएसटी वगैरे लिहायला. अमीर एंटरप्राइजेस मी शॉर्टकट मध्ये लिहितो, आणि अमीर ई लिहितो म्हणजे जरा जागा आपल्याला मिळेल चांगली पुढे. पुढचा मुद्दा आपल्याकडे काय, अमीर आणि त्याच्यानंतर अजून कोणी, अकबरी ब्रदर्स या ठिकाणी आपण लिहू. त्याच्यानंतर पुढचा कोण आहे बाबा याच्यामध्ये, अकबरी ब्रदर्सने त्या बाटल्या कोणाकडून, मयंक फूड कॉर्नर. मयंक फूड कॉर्नर शॉर्टकट मध्ये लिहितो फटाफट. बघा आता इथं मुद्दा काय माहितीये का,
इथं मुद्दा असा आहे की यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, आपल्याला काय करायचंय, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना, म्हणजे इथं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, आउटपुट टॅक्स क्रेडिट आहे. बघा इथं इनपुट टॅक्स क्रेडिट पहिलं तुम्ही काढा, सगळ्यांचं काय असेल, त्याच्यानंतर सगळ्यांचा आउटपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स काढा, आउटपुट टॅक्स काढू. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुमचा येणार आहे देय जीएसटी, देय जीएसटी, आणि आपल्याला सांगितलंय देय सीजीएसटी पण काढायचं आणि देय एसजीएसटी पण काढायचं आहे. मग देय सीजीएसटी आणि पलीकडे आपल्याकडे देय एसजीएसटी. तर एवढ्या सगळ्या गोष्टी काढायच्या. तर काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा एकदम भारी विषय. त्याला जरा पुढे वाढू थोडंसं आपण. ओके. बघा आता याच्यात आता नीट काही गोष्टी समजून घ्या. एकदम सोपा विषय. आमिर एंटरप्राइजेसचा आता विषय आपण बघू. आमिर एंटरप्राइजेसचा विषय घेऊ. काय, चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरलाय. कोणी भरलाय? आमिर एंटरप्राइजेसने 3,800 रुपये जीएसटी भरलाय. मग भरलेल्या जीएसटीला म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट 3,800 रुपये. बरोबर. आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला. मग या आमिर, बघा कोणाला विकलंय, आमिर एंटरप्राइजेसने बाटल्या खरेदी केल्या. कुठून खरेदी केल्या काय मला माहिती नाही, पण त्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरलेला आहे. जीएसटी 3,800 रुपये जीएसटी भरला, म्हणजे याने जीएसटी कुणाला तरी भरलेला आहे 3,800 रुपये. आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकल्या आणि विकल्यानंतर त्यांनी 4,100 रुपये गोळा केला. आता हा जो गोळा कोणी केलाय? आमिरने. किती रुपये गोळा केलाय? 4,100. मग हा जो गोळा केलेला जीएसटी त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. किती बाबा? 4,100. ओके. मग आता सध्या आपण काय करू, सगळ्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट काढू आणि मग बाकी सगळीकडे, मग बाकी पुढे जाऊ. आता पुढे आपण अकबरी ब्रदर्सचा विचार करू. आता ह्या अकबरी ब्रदर्सचं काय झालंय माहितीये का, अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केलाय. बघा लक्षात घ्या. आता हा जो 4,100 रुपये गोळा केला, कोणी गोळा केला? आमिरने. पण 4,100 रुपये कुणी दिलेला आहे? कुणाच्या खिशातून गेलाय? तर आमिर अकबरी ब्रदर्सच्या, म्हणजे अकबरी ब्रदर्स जो आहे त्याने 4,100 रुपये दिले. म्हणजे 4,100 रुपये आमिर एंटरप्राइजेससाठी आउटपुट टॅक्स झाले, कारण त्यांनी गोळा केले. परंतु अकबरी ब्रदर्सने ते पैसे दिलेत. अकबरी ब्रदर्सचा विचार केला तर अकबरी ब्रदर्सने ते पैसे दिलेत, म्हणजे अकबरी ब्रदर्ससाठी हे जे पैसे ते काय झाले? इनपुट टॅक्स क्रेडिट. कारण अकबरी ब्रदर्सने ते पैसे दिलेले, तो टॅक्स दिलेला आहे, म्हणून त्याच्यासाठी तो इनपुट टॅक्स क्रेडिट झाला. पुढे काय झालंय की मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. मग पुढे काय झालंय, या ज्या बाटल्या आहेत त्या बाटल्या ह्या अकबरी ब्रदर्सने कोणाला विकल्या? मयंक फूड कॉर्नरला विकल्या. आणि मयंक कडून त्यांनी किती घेतले? 4,500 रुपये गोळा केले. हे 4,500 रुपये कोणी गोळा केले? अकबरी ब्रदर्सने. कोणाकडून? मयंक कडून. ठीक आहे, म्हणजे अकबरी ब्रदर्सने गोळा केले. मग 4,500 रुपये अकबरी ब्रदर्ससाठी झाले इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. समजलं? पुढे बघा मुद्दा. आता मयंकचा जर विचार केला तर मयंकने हे जे काही, ह्या ज्या काही बाटल्या आहेत त्या मयंकने बाटल्या विकत घेतल्यात आणि हे 4,500 रुपये मयंकने दिलेले आहेत. मग मयंकसाठी हे 4,500 रुपये जे आहेत ते काय झाले बाबा? इनपुट टॅक्स क्रेडिट. आता नीट लक्षात घ्या, मुद्दा काय झालेला आहे तो जरा समजून घ्या. आता इथे आपण वाटलंच तर लिहू. पहिली गोष्ट इथे बघा, आमिर एंटरप्राइजेस, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरलाय. याने काय केलंय? 3,800 रुपये जीएसटी भरलाय. बरोबर. कोणी भरलाय? आमिर एंटरप्राइजेसने. आणि त्याच्यानंतर ह्या बाटल्या कोणाला दिल्यात? अकबरी ब्रदर्सला दिल्यात. आता अकबरी ब्रदर्सला दिल्यानंतर अकबरी ब्रदर्सने त्या किती बाबा, त्याच्यावर जीएसटी किती दिलाय? 4,100 रुपये अकबरी ब्रदर्सने जीएसटी दिलेला आहे, 4,100 रुपये. आणि नंतर पुढे ह्या मयंककडे गेला. मयंकने किती दिले? 4,500 रुपये जीएसटी दिलाय. बरोबर. आमिरने किती रुपये जीएसटी भरला? 3,800 रुपये. अकबरी ब्रदर्सने किती भरला? 4,100 रुपये. बरोबर. वाटलंच तर आपण इथे लिहूयात आपण. बरोबर. या ठिकाणी जर बघितलं तर अकबरी ब्रदर्सने या ठिकाणी 4,100 रुपये जीएसटी दिलेला आहे आणि मयंकने किती दिलाय? 4,500 रुपये जीएसटी दिलेला आहे. हा. आता याचं जर कॅल्क्युलेशन करायचं झालं, आमिरसाठी आमिरने 3,800 रुपये भरलेत म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये आले, आणि आमिरने 4,100 रुपये गोळा केलेत म्हणून 4,100 रुपये आउटपुट टॅक्स, कारण त्यांनी गोळा केलेत. अकबरीसाठी काय झालंय? अकबरीने 4,100 रुपये दिलेले आहेत, जे दिलेले पैसे असतात, भरलेला जीएसटी, म्हणून 4,100 रुपये अकबरी ब्रदर्ससाठी काय झालं? इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि या अकबरी ब्रदर्सने 4,500 रुपये गोळा केलेत
मग अकबरी ब्रदर्सने जे 4,500 गोळा केले ते झाले आउटपुट टॅक्स त्याच्यासाठी. आणि मयंकसाठी हे 4,500 रुपये मयंकने दिलेत म्हणून भरलेला जीएसटी 4,500 रुपये तो इनपुट टॅक्स क्रेडिट, त्यांनी गोळा केलेला जीएसटी वगैरे काही तर दिलेलं नाहीये. आता देय जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 4,100 वजा 3,800 किती झाले बाबा रुपये तुमचे 300 रुपये. हा झाला देय जीएसटी. आता इथे बघा 4,500 मधून 4,100 गेले, किती झाला तुमचा बाबा देय जीएसटी, या ठिकाणी झाला 400 रुपये देय जीएसटी. आता देय जीएसटी 300 रुपये, तर देय सीजीएसटी किती रुपये झाला, 300च्या निम्मे 150 आणि इथे 400च्या निम्मे झाले 200 आणि इथे सुद्धा रुपये 150 आणि रुपये 200. तर साधारणतः अशा प्रकारे आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करू शकतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आपण पुढच्या प्रश्नाकडे आता वळूयात. बघा 8 नंतर हा जो पुढचा प्रश्न आहे बघा, इथे परताव्याचा दर काढा. हा प्रश्न खूप वेळा येतो. परताव्याचा दर काढा. बघा परताव्याचा दर काढायचं एक सूत्र आहे बघा, ते लाभांश एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. तर हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं पहिलं काय दिले, बाजार भाव जो आहे आपल्याला दिले, बाजार भाव बरोबर किती बाबा रुपये 80 रुपये होता. तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे, आता दर्शनी किंमत जी आहे, दर्शनी किंमत जी आपल्याला दिली ती किती दिले बाबा रुपये 100. 50 शेअर्स विकत घेतले. एकूण शेअर्स किती 50. शेअर्सची संख्या बरोबर रुपये 50. शेअर्सची संख्या 50 येते, रुपयात नाही येणार. आणि त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. लाभांशचा दर हा जो आहे तो आपल्याकडे किती आहे 20% आहे. तर परताव्याचा दर काढा. आता पहिली गोष्ट आपण एकूण गुंतवणूक काढू. एकूण गुंतवणूक ही बाजार भावावरती असते. बघा पहिला मुद्दा काय करू आपण, एकूण गुंतवणूक काढू. एकूण गुंतवणूक बरोबर किती, बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. ओके, बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजार भाव किती 80 रुपये गुणिले आपल्या शेअर्सची संख्या आहे 50. 8×45 म्हणजे रुपये किती बाबा तुमचे 4,000 रुपये. 4,000 रुपये बाबा यांची एकूण गुंतवणूक आहे. आता मला लाभांश काढायचा आहे. बघा गुंतवणूक काढताना बाजारभाव विचारात घेतला जातो आणि लाभांश काढताना दर्शनी किंमत विचारात घेतली जाते. आता लाभांशचा दर 20% आणि दर्शनी किंमत 100 रुपये. ओके, मग आता पहिली गोष्ट एका शेअरवरचा लाभांश काढू आणि नंतर मग एकूण 50 शेअर्सवरचा लाभांश. बघा एका शेअरवरील लाभांश बघा, आता एका शेअरवरचा लाभांश किती असणार, एका शेअरची किंमत आहे 100 रुपये, दर्शनी किंमत, लाभांश हा दर्शनी किंमतीवरती असतो लक्षात घ्या, गुणिले लाभांशचा दर किती 20% म्हणजे गुणिले 20/100. आता हे 100 गेले म्हणजे किती रुपये राहिले बाबा तुमचे रुपये 20. एका शेअरवर 20 रुपये लाभांश आहे. मग एकूण लाभांश किती, एकूण लाभांश किती बाबा रुपये 20. एका शेअरवरचा 20 रुपये आणि एकूण शेअर किती 50 आहे म्हणजे 20 गुणिले 50 बरोबर 5 दुने 10 रुपये. आपल्याकडे किती आले 1,000 रुपये झालं. आता मला परताव्याचा दर काढायचा आहे. मग आता परताव्याचा दर काढायचं सूत्र आपण लिहू. परताव्याचा दर या ठिकाणी आपण काढू बरोबर एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता बघा एकूण लाभांश किती आहे, एकूण लाभांश जर आपण बघितला तर एकूण लाभांश आपल्याकडे आलेले 1,000 रुपये. मग या ठिकाणी लिहा 1,000 रुपये भागिले एकूण गुंतवणूक किती आहे माझ्याकडे 4,000 रुपये. तर या ठिकाणी लिहा 4,000 रुपये गुणिले 100. आता बघा काय काय कट होईल, 1 2 शून्य गेले आणि हा एक किती राहिले बाबा 100/4. 100ला 4ने भाग लावला तर 25%. म्हणजे या ठिकाणी परताव्याचा दर 25% आपल्याकडे आहे. तर अशा प्रकारे आपण परताव्याचा दर काढू शकतो. हे सूत्र महत्वाचं आहे. आणि परताव्याचा दर काढायला आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप वेळा प्रश्न विचारलाय.
त्याच्यामुळे ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे, जोसेफ यांनी खालील प्रमाणे शेअरमध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. बघा, पहिली गोष्ट आपल्याकडे कंपनी ए, त्याच्यानंतर आपल्याकडे कंपनी बी चा विचार आहे. बघा, कंपनी ए आहे. बघा, आपण आधी इथे लिहू, कंपनी ए मधली गुंतवणूक काढू आपण आधी. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे कंपनी बी आहे, असा चार्ट बनवू. कंपनी बी आहे आणि त्याच्यानंतर कंपनी सी आहे. ठीक आहे. या 3 कंपन्या बाबा आपल्याकडे या ठिकाणी आहे. तर या 3 कंपन्यांचा आता आपण एक विचार करूयात. ओके. आता या 3 कंपन्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत. याच्यामध्ये काय काय असणार 3 कंपन्यांमध्ये बघा. पहिली गोष्ट, 3 कंपन्यांचा एक बाजारभाव असेल किंवा बाबा एक या ठिकाणी दर्शनी किंमत असेल, आणि त्याच्यानंतर बाजारभाव असेल. ओके. त्याच्यानंतर शेअर्स किती घेतले ते असेल आणि गुंतवणूक असेल. ओके. आणि इथे बाबा एक एकूण आपण घेऊ. ओके. तुम्हाला समजण्यासाठी एक चार्ट बनवला मी. बघा, आता या ठिकाणी विषय बघा की कंपनी ए जी आहे तिची दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18, अधिमूल्य म्हणजे भाव वाढतोय. मग बाजारभाव किती असणार? दर्शनी किंमत 2 आहे आणि बाजारभाव जो आहे तो तुमचा या ठिकाणी किती असणार आहे? अधिमूल्यावरती 18 रुपये, म्हणजे बाजारभाव तुमचा किती झाला? 20 रुपये झाला. म्हणजे 2 रुपये अधिक 18 रुपये म्हणजे 20 रुपये बाजारभाव झालेला आहे. असलेले 200 शेअर्स, किती शेअर्स घेतले? 200 शेअर्स. मग गुंतवणूक किती? 20 गुणिले 200. बघा, 2 दुने 4 म्हणजे 4000 रुपये झाली इथं गुंतवणूक. एकदम सोपा आहे. पुढचा मुद्दा, कंपनी बी, बाजारभाव 500. इथं दर्शनी किंमत दिली नाही, डायरेक्ट बाजारभाव 500 रुपये. इथं वाटलं सर रुपये लिहा, इथं रुपये लिहा. 500 रुपये. एकूण 45 शेअर्स घेतले. या ठिकाणी 45 गुणिले 500 किती झाले? 45 5 225. बघा, या ठिकाणी 45 गुणिले 5 करा. 5 5 25, हातच्या आले 2, 5 चोक 20 आणि 2 22. बघा, 225 वरती रुपये, 225 वरती 1 2 0 म्हणजे 22,500 रुपये. पुढे कंपनी सी, बाजारभाव 10,540 आणि असणारा एकच शेअर घेतलाय, म्हणजे इथे किती झाले बाबा? रुपये 10,540. तर यांची आता टोटल किती होईल ती या ठिकाणी आपल्याला लिहायची बाबा. एकूण टोटल इथं किती होणार आहे ती या ठिकाणी लिहायची. म्हणजे ही ज्यांची झाली एकूण गुंतवणूक. आपल्याला विचारलं की बाबा एकूण गुंतवणूक किती. आता बघा, या ठिकाणी हा 0, हा 0, हा 0, इथं लिहिला 0. 4 अधिक 0 4 आणि हा 0 गेला, म्हणजे इथं फक्त 4 आलं. 5 आणि 5 10, 10 आणि इथं 10चे 0 हातच्या आला 1. बघा, 1 आणि 1 0 किती झाला? 1. इथं 3, 3 आणि 4 झाले 5 6 7 झालं. त्याच्यानंतर 2 आणि 1 3 झालं. 37,340. ओके. एकदा परत चेक करू वाटलंच तर. हे 4000 अधिक 22,500 आणि अधिक इथं 10,540. ओके. 0 4 5 आणि 5 10चे 0 हातच्या आला 1 4 5 6 7 आणि 3 37,040. तर अशा प्रकारे यांची जी गुंतवणूक असणार आहे ती 37,040 रुपये असणार आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. असा येऊ शकतो की श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 शेअर्स अधिमूल्य देऊन 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन विकत घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील? आता बघा, गुंतवणूक जी आहे, पहिली गोष्ट आपण गुंतवणूक काढू. यांची जी गुंतवणूक आहे ती किती आहे बाबा? रुपये 20,000. बरोबर. आता गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे. आता दर्शनी किंमत किती बाबा? दर्शनी किंमत जी आहे ती आपल्याकडं 5 रुपये, बरोबर रुपये 5. आणि शेअर्स अधिमूल्यावर आहे. अधिमूल्य जे आहे ते शेअर्सचं ते किती आहे बाबा? अधिमूल्य किती? रुपये 20 रुपये. मग बाजारभाव किती झाला? बघा, बाजारभाव कसा काढतो? दर्शनी किंमत अधिक ते अधिमूल्य जे आहे ते. आता दर्शनी किंमत 5 रुपये आणि शेअर 20 रुपये अधिमूल्यावरती, म्हणजे तो 20 रुपयांनी वाढलेला आहे. म्हणजे 5 अधिक 20 झालं तुमचे रुपये 25 झालं. आता मला काय करायचंय? त्यांना किती शेअर्स मिळाले असतील? मग शेअर्सची संख्या काढण्याचं सूत्र लक्षात घ्या. एकूण गुंतवणूक, त्यांची जी एकूण गुंतवणूक जी आहे भागिले बाजारभाव, एका शेअरचा बाजार भाव. ओके. बघा,
गुंतवणूक किती 20,000 भागिले बाजार भाव किती 25, 20,000 भागिले 25 बघा 25 8 200 आणि हे 2 शून्य म्हणजे किती झालं तुमचं उत्तर 800 रुपये झालं. तर लक्षात घ्या गुंतवणूक दिली असेल बाजारभाव तुमच्याकडे असेल तर शेअरची संख्या गुंतवणूक भागिले बाजारभाव, तर असं आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकतं. ठीक आहे, हा एक प्रश्न होता. पुढे बघा एका शेअरचा बाजारभाव, तर या प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात. बाजारभाव 200 आहे बरोबर, शेअरचा बाजारभाव किती बाबा, बाजारभाव बरोबर रुपये 200. खरेदी करताना 3% दलाली दिली, दलालीचा दर जो आहे तो आपल्याकडे किती 0.3%. आणि मला काय करायचं शेअरची खरेदी किंमत. बघा ज्यावेळेस मी शेअर खरेदी करतो विकत घेतोय त्यावेळेस मला हे 200 रुपये तर द्यायचेच, 200 रुपये घे बाबा, पण त्याचबरोबर 0.3% दलाली सुद्धा द्यायचे. म्हणजे शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. मग इथं दलाली आपण काढू, ही दलाली जी आहे ब्रोकरेज जो आहे तो किती असणार आहे, दलाली बरोबर 200 रुपयावर किती टक्के 0.3% म्हणजे 0.3 भागिले 100. हे 100 गेले, 100 दुने 200, 2 गुणिले 0.3 2 0.6 किती रुपये आलं 0.6 रुपये. मग शेअरची खरेदी किंमत, शेअरची खरेदी किंमत शेअरची खरेदी किंमत जी आहे ती आपल्याकडे असणार आहे बाजार भाव. लक्षात घ्या बाजार भाव अधिक दलाली. ओके, बाजार भाव आपल्याकडे किती आहे 200 रुपये, मग या ठिकाणी लिहिलं 200 रुपये अधिक दलाली किती आहे माझ्याकडे 0.6 आहे, म्हणजे या 0.6 200 अधिक 0.6 झालं 200.6, विषय संपला. म्हणजे शेअरची खरेदी किंमत 200.6. जर विक्री किंमत विचारली असती तर विक्री किंमत बाजारभाव वजा दलाली आली असती. ठीक आहे, बघा इथं विक्री किमतीवरती सुद्धा आपण प्रश्न केलेला आहे. एका शेअरचा बाजारभाव 1,000 रुपये बरं का, बाजारभाव एका शेअरचा बाजारभाव बरोबर रुपये 1,000. त्याच्यानंतर दलालीचा दर बरोबर 0.1% आपल्याला दिलेला आहे. तर विक्री नंतर मिळणारी रक्कम, आता समजा मी माझ्याकडे जो शेअर आहे तो जर विकला 1,000 रुपये मला मिळणार, विकल्यानंतर मला 1,000 रुपये मिळणार आहे, मला पैसे मिळणार 1,000 रुपये. पण ते 1,000 रुपये मिळाल्यानंतर त्याच्यावर जी दलाली आहे ती द्यावी लागणार आहे मला, म्हणजे 1,000 रुपयामधून ती दलाली मला वजावी करावी लागणार आहे. मग दलालीचा दर 0.1%. मग दलाली जी आहे ती किती झाली बाबा 1,000 रुपयावरती 0.1% म्हणजे 0.1 भागिले 100. हे 2 गेले, हे 2 गेले, 10 गुणिले 0.1 रुपये 1 रुपया काय झाला बाबा दलाली. मग आता या ठिकाणी मला मिळणारी रक्कम, विक्रीनंतर मिळणारी रक्कम, शेअरच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम, शेअरच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. तर ही जी मिळणारी रक्कम आहे विक्रीनंतर ती रक्कम आपल्याकडे असणार आहे बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव वजा दलाली, सॉरी बाजारभाव वजा दलाली, बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव किती 1,000 रुपये वजा दलाली 1 रुपये, किती राहिले बाबा 999. इथे कदाचित आकडे बदलतील बरोबर का, या गणितांमध्ये आकडे बदलू शकतात परंतु प्रोसेस तीच राहील बाबा. एका शेअरचा बाजारभाव 1,000च्या ऐवजी 2,000 देतील, दलालीचा दर 0.1 च्या ऐवजी 0.2 देतील. ओके, तर आपल्याला हे सगळं काढता आलं पाहिजे अशा प्रकारे. ठीक आहे, पुढचा मुद्दा या ठिकाणी बघून घेऊयात. बघा पुढचा जो प्रश्न आहे तर हा जो प्रश्न आहे हा जरा थोडासा समजून घ्या. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4,988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व त्या दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे. तर त्यांनी किती शेअर्स विकले काढा, हे काढा. आता शेअरची संख्या मला काढायची. आता एक गोष्ट लक्षात घ्या, श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीची, आता दर्शनी किंमत ज्या गोष्टी दिल्यात त्या लिहू. दर्शनी किंमत जी आहे आपल्याला दिली, दर्शनी किंमत आपल्याकडे दिलेली आहे रुपये 100. त्याच्यानंतर बाजारभाव जो आहे शेअरचा, बाजारभाव आपल्याला जो शेअरचा दिलाय तो किती दिलाय बाबा 50 रुपये, रुपये 50. त्याच्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम जी आहे ती रक्कम आपल्याकडे किती 4,988.20 रुपये. आणि दलालीचा दर
दलालीचा दर जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 0.2%. आणि दलालीवरील जीएसटीचा दर, दलालीवरील जीएसटीचा दर, दलालीवरील जीएसटीचा दर जो आहे तो 18%. ठीक आहे, 18%. आता विषय बघा काय, आणि मला काढायचंय की त्यांनी किती शेअर्स विकले असतील. मग शेअर्सची संख्या आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. शेअर्सची संख्या जी आहे त्या शेअर्सच्या संख्येला आपण काय करू? एक्स मानू. आता या सगळ्या गडबडीमध्ये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. यांनी शेअर्स विकलेत म्हटल्यावर काय झालं? जे बाजारभाव आहे त्या बाजारभावामधून त्यांनी म्हणजे बाजारभाव जो काही आहे शेअरचा, जेवढ्या पैशाचे शेअर्स विकायचे असेल त्यांनी ते विकले. ते विकल्यानंतर त्यांना पैसे मिळाले काही. आता हे पैसे मिळाल्यानंतर त्याच्यातून काय वजा करावे लागणार? त्याच्यातून दलाली आणि दलालीवरच्या जीएसटीचा दर वजा करावा लागणार आहे. म्हणजे ही जी मिळालेली रक्कम आहे ती दलाली आणि दलालीवरचा जीएसटी वजा करून मिळालेली रक्कम आहे. तर या ठिकाणी बघा शेअर्सची संख्या एक्स आहे. तर बघा शेअर्सची संख्या एक्स आहे, बाजारभाव 50 आहे. बरोबर. मग आता मला सांगा शेअर्सची विक्री किंमत, शेअर्सची जी काही विक्री किंमत आहे, विक्री किंमत शेअर्सची विक्री किंमत काय? बाजारभाव गुणिले किती शेअर्स विकलेत बाबा या ठिकाणी? बाजारभाव गुणिले किती शेअर्स विकलेत? एक्स. बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या एक्स आहे. बाजारभाव माझ्याकडे किती दिलेला? 50. म्हणजे 50 गुणिले एक्स किती झाले? 50x. म्हणजे शेअर्सची जी विक्री किंमत आहे ती झाली 50x. म्हणजे 50x रुपये ही झाली विक्री किंमत. पण या विक्री किमतीमधून ही दलाली आणि त्या दलालीवरीचा जीएसटी आपल्याला वजा करायचा आहे. मला आता या ठिकाणी बघा दलाली किती असणार आहे बाबा? दलाली जी आहे ती या 50x वरती असणार आहे. 50x वर किती टक्के दलाली आहे बाबा? 0.2. म्हणजे 0.2 भागिले 100. आता या ठिकाणी 50 एके 50, 50 दुने या ठिकाणी 100. आता या ठिकाणी लक्षात घेतलं हे 2 गेले तर आपल्याकडे किती आले? आता बघा नीट लक्षात घ्या बरं का, कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थित करू. 50x गुणिले 0.2 भागिले आपल्याकडे आले 100. आता 50 गुणिले या ठिकाणी आपण 0.2 या ठिकाणी करू, कारण आपल्याकडे दलालीचा दर जो आहे तो 0.2 आहे. 50 गुणिले 0.2 आपल्याकडे किती येतं? 5 येणार. 5 दुने 10 म्हणजे एकच या ठिकाणी येईल. 10 येतील. 10 ओके 10 येतील. आणि भागिले 10x भागिले 100 असं या ठिकाणी आपल्याकडे उत्तर येईल. ओके 10x भागिले 100. कारण 50 दुने बघा 50 गुणिले 2 केलं तर 50 दुने 100 येतात. इथं पॉईंट म्हणून एक घर सोडून पॉईंट म्हणजे 10 येईल आपल्याकडे. ओके म्हणजे 10x भागिले 100 हे काय झालं? तुमचं दलाली. ओके दलाली आपल्याकडे आहे 10x भागिले 100 असंच आपण लिहू. आता दलाली 10x भागिले 100 चा जीएसटी, दलालीवरचा जो जीएसटी आहे तो किती असणार आहे? 10x भागिले 100 गुणिले याच्यावर किती टक्के? 18%. जीएसटी 18% दलालीवरचा, म्हणजे गुणिले 18 भागिले 100. मग आता काय आलं? 10 गुणिले या ठिकाणी 18 जर आपण केलं तर या ठिकाणी बघा 10 गुणिले 18 आपल्याकडे येतं 180. 180 x भागिले या ठिकाणी 100 वरती किती बाबा? एकावरती 4 शून्य. 100 गुणिले 100 10,000. आता याच्यामधले पण हे 2 शून्य आपण घालू शकतो किंवा इथे सुद्धा घालू शकतो बाबा. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला आणि आपल्याकडे 18x भागिले या ठिकाणी 100 आणि गुणिले 10 1000 रुपये राहिले. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या. पहिली गोष्ट काय? शेअरची जी विक्री किंमत आहे, शेअरची विक्री किंमत म्हणजे बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव आपल्याकडे 50 आहे, शेअर्सची संख्या x आहे. पुढचा मुद्दा दलाली. दलाली जी आहे ती किती बाबा? आपल्याकडे 0.2% आणि दलाली जी आहे ती विक्री किमतीवरती आपण काढतो. मग विक्री किंमत आपल्याकडे जी आहे शेअरची ती 50x आहे गुणिले दलालीचा दर 0.2 म्हणून 50x गुणिले 0.2 भागिले 100. आता 50 गुणिले 0.2 10 येतात आणि हा x भागिले 100. आता जीएसटी काढायचा आहे, दलालीवरचा जीएसटी. तर दलालीवरचा जीएसटी काढायचं आपलं सूत्र आहे बाबा 10x भागिले 100 आपण लिहिलं आणि तो जीएसटीचा दर जो आहे तो आपल्याकडे 18% म्हणून गुणिले 18 भागिले 100 लिहिलं आणि इथं कॅल्क्युलेशन करून हा शून्य गेला, हा शून्य गेला, 18 1 18 18x आणि भागिले इथं 1000 आलं. 100 गुणिले 10 10 आपल्याकडे 1000 आलेला आहे. तर आता मुद्दा काय माहितीये का? आता इथं विषय असा आहे की त्यांना बघा लक्षात घ्या, त्यांना काय मिळालेली जी रक्कम आहे ती काय असणार आहे बाबा? यांना मिळालेली रक्कम त्यांना जी मिळालेली जी रक्कम आहे तर ही रक्कम काय असणार आहे? तर ती रक्कम असणार आहे आपल्याकडं शेअरची विक्री किंमत
जी आहे जी काय असणार आहे, शेअरची विक्री किंमत बाबा समजा 50x आहे वजा, याच्यामधून काय वजा होणार आहे, याच्यामधून दलाली वजा होणार आहे. दलाली किती तुमची 10x भागिले 100 ही दलाली वजा होणार आहे. आणि अजून काय वजा होणार आहे, जीएसटी, दलालीवरचा जीएसटी सुद्धा, म्हणजे तो किती आहे बाबा 18x भागिले 1000 हे सुद्धा वजा होणार आहे. म्हणजे हे वजा होणार आहे. हे सगळं वजा होऊन तुम्हाला ती रक्कम मिळालेली जी रक्कम आहे ती तुमची अमाऊंट असणार आहे. मिळालेली रक्कम किती 4988.20 रुपये. आता इथं बघा, इथं कॅल्क्युलेशन करा बरोबर. 50x वजा 10x वजा 18x इथं भागिले 100 इथं भागिले 1000. आता मला सांगा, या ठिकाणी एक खालचे 1000 रुपये घालवले पाहिजे. मग खालचे 1000 रुपये घालवण्यासाठी सगळीकडे आपण कितीने गुणलं पाहिजे, 1000 ने गुणलं पाहिजे. 4988.20 गुणिले 1000 बरोबर 50x गुणिले 1000 वजा 10x भागिले 100 गुणिले 1000 आणि वजा 18x भागिले 1000 गुणिले 1000. आता इथे बघा काय काय कट होईल. या ठिकाणी बघा हे 100 गेले, हे 2 शून्य गेले, हे 1000 गेले, हे 1000 गेले. आता काय कॅल्क्युलेशन होते बघा, इथं जर गुणलं 4988 हे 2 शून्य, 1000 ने गुणलं तर हे 2 शून्य पुढे गेले 20 आणि अजून एक शून्य आहे, म्हणजे जवळपास 49,88,200 आलं उत्तर. आणि इथं किती होईल बाबा 50,000, सॉरी हा 50 बघा या ठिकाणी 5 वरती 1 2 3 4 शून्य, 1000 गुणिले 50 50,000 x वजा या ठिकाणी हे आपले 10 आणि हे झाले 100x बरं का, 10 गुणिले 10 100x झाले आणि वजा हे 18x बघा 49,88,200 बरोबर 50,000 x वजा हे किती झाले 118, कारण वजा वजा अधिक 118x. आता 50,000 मधून 118 वजा करा, किती येतात बघा. 50,000 मधून 1 2 3 4 वजा 118 किती येतं. 10तून 8 गेले 2 हातच्या आला 1, परत 10तून 2 गेले 8 हातच्या आला 1, 10तून 2 गेले 8 हातच्या आला 1, 10तून 1 गेला 9, किती 49,882. मग 49,88,200 बरोबर 49,882 x आलं. इथं अजून एक शून्य आहे. तर 49,882 गुणिले इकडे आले भागिले, या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी x ची जी किंमत आहे ती काय बाबा 49,882 त्याच्यावरती 2 शून्य हे बरोबर 49,88,200 भागिले हे गुणिले इकडे आले भागिले 49,882 49,882. आता 49,882 एके 49,882 बरोबर एकावरती 2 शून्य, x ची किंमत 100 रुपये, म्हणजेच या ठिकाणी शेअर्सची संख्या जी आहे ती 100 रुपये असणार. तर गणित हे थोडंसं मोठं आहे. हा जर प्रश्न आला तर तो 3 ते 4 मार्काला येऊ शकतो, त्याच्यामुळे या प्रश्नाकडे थोडंसं विशेष लक्ष देणं आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबतोय. आपण जवळपास ही 2 प्रकरणं सुद्धा कव्हर केलेली आहे. पुढच्या चर्चेमध्ये 2-3 तासानंतर जी आपली चर्चा होईल त्याच्यामध्ये पुढची जी काही गणितं आहेत, पुढचे जे काही प्रकरणं आहेत, संभाव्यता आणि सांख्यिकी या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.